नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायचं, बरोबर. लास्ट लेक्चर मध्ये आपण आपला पहिला जो चॅप्टर आहे तो संपवलेला आहे, रोटेशनल डायनामिक्स. त्याच्यामधले इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि इम्पॉर्टंट प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण घेतलेले आहेत. ठीक आहे, क्वेश्चन्स तुम्हाला होऊ शकतं थोडंफार म्हणजे इझी वाटेल, पण जे लेवल तुमच्या बोर्ड मध्ये आहे त्याच लेवलचे मी प्रश्न घेतलेले आहेत बाळांनो. नीट JEE तेवढे काही प्रश्न त्याच्यामध्ये येत नाहीत. आपण फोकस राहायचं, काय गेम आहे म्हणजे कुठल्या क्वेश्चन्स विचारतायत आणि त्याच्यावर आपली प्रॅक्टिस सुरू ठेवायची. ठीक आहे, सॉल्व्ह करून बघा, प्रेझेंट करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. ठीक आहे, तर आज आपण एकलव्य ह्या बॅचचा दुसरा चॅप्टर सुरू करणार आहोत आणि त्याचं नाव आहे ऑसिलेशन. त्याचं नाव काय बाळांनो? ऑसिलेशन. सर ऑसिलेशन का बरं? मधले चॅप्टर कुठे गेले? बेटा असं आहे की रोटेशनल डायनामिक्सचे कन्सेप्ट थेट इथे आपल्याला यूज करायला मिळतात, सरळ सरळ, आणि त्याचमुळे मी त्यानंतर हा चॅप्टर घेतलेला आहे. छोटा आहे, इम्पॉर्टंट आहे, मजेशीर आहे, आणि जर तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर हा चॅप्टर खूप लवकर तुम्हाला कळणार. ठीक आहे, वेटेज चांगलंच आहे, असं कमी आहे असं नाही, वेटेज चांगलं आहे, पण तुम्हाला हा चॅप्टर इझी होणार, बिलकुल वन स्ट्रोक मध्ये होणार. ठीक आहे, ते तुम्ही माझ्यावर सोडा, फक्त तुम्ही लक्ष द्या. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, सुरू करूया आपण. चला, ओके. मग याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत? त्याच्यामध्ये आपण ऍज युजली इंट्रोडक्शन घेऊया थोडंसं, मग पिरियोडिक मोशन काय त्याच्याबद्दल थोडंसं बघूया आपण. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय असतं हे थोडंसं याला डिफाईन करून घेऊया आपण. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं जाणार आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, की ते काय आहे, आणि तो इक्वेशन यूज करून तुम्हाला ऍक्सलरेशन, वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढा. हा प्रश्न तर म्हणजे त्यांचा फेवरेट प्रश्न आहे बिलकुल, की डिफरन्शियल इक्वेशन डिराईव्ह करा किंवा सांगा आणि त्याच्यापासून हे 3 काढा. दॅट्स इट. ठीक आहे, चला समोरचे काय टॉपिक घेणार आहोत आपण? एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सलरेशन ऍट टाइम टी वेळेवर. टी नाही, ऍक्सलरेशन, वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट हे टी वेळेवर किती राहणार आहे त्याचे एक्सप्रेशन काढूया आपण. त्यानंतर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ सेम, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज काढणार आहोत आपण त्याचे, की सगळं जास्त कुठे राहणार, कमी कुठे राहणार असं. त्यानंतर त्याचं अँप्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी कशाचं? SHMचं, सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजेच ऑसिलेटरी मोशनचं. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत फेज इन SHM. फाईन. त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, बरोबर. भरपूरदा हा प्रश्न आलेला आहे आणि ह्या टॉपिकला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे. समोर जाऊया. कंपोजिशन ऑफ 2 SHM, 5 स्टार. किती स्टार? 5 स्टार. का बरं 5 स्टार? सर हा एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण आतापर्यंत भरपूरदा विचारलेला आहे आणि यालाच पकडून तुमचं वेव्ह मोशन आहे, यालाच पकडून तुम्हाला जे रिफ्लेक्शन्स ऑफ लाईट मध्ये वगैरे, लाईटचे जे चॅप्टर आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे जे चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे कन्सेप्ट यूज होणार आहे, आणि म्हणून मी याला 5 स्टार दिलाय बाळांनो. ठीक आहे, चला समोर बघूया. एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM, हा सुद्धा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बाळांनो. ठीक आहे, मग सिंपल पेंडुलम, सेकंड्स पेंडुलम याच्यावर विचारतात प्रश्न, भरपूरदा विचारलेले आहेत, न्यूमरिकल स्पेशली विचारतात त्याच्यावर. ठीक आहे, बघूया आपण त्याला. अँग्युलर SHM अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन. अँग्युलर SHM आणि लिनियर SHM. बघा, लिनियर SHM असं जाणार, अँग्युलर असं जाणार. हे काय आहे मी तुम्हाला सांगतोय, मी जस्ट तुम्हाला सांगतोय की आपण टॉपिक काय काय कव्हर करणार आहोत. त्यानंतर फ्री ऑसिलेशन, पोस्ट ऑसिलेशन्स आणि रेझोनन्स. तर मी तुम्हाला एवढ्या 2-3 स्लाइड्स मध्ये किती टिकमार्क करून दिले? हे 2, त्यानंतर हा 1 3 आणि हे 4 5. जर तुम्ही हे 5 टॉपिक व्यवस्थित करत आहात तर 90% चान्सेस आहेत की ह्या टॉपिक मधून तुम्हाला प्रश्न एक्झाम मध्ये येईल, कारण ते आतापर्यंत आलेलेच आहे बेटा. मला काही असं दिसत नाही समोरचं, पण जे आतापर्यंत पेपर झालेले आहेत त्याच्यावरून आपण हा अंदाज काढू शकतो की याच्यावर काय येणार आहेत, समोर प्रश्न येण्याचे फार मोठे चान्सेस आहेत. फाईन, चला तर 1 बाय 1 आपण ऍज युजली स्टार्ट करूया. पहिला जो आपली स्लाइड आहे, पहिली जी स्लाइड आहे ते आहे इंट्रोडक्शनची. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन मध्ये ऍज युजली मी तुम्हाला काय सांगणार आहे की व्हॉट इज ऑसिलेशन और व्हॉट इज ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे, आता कुठलाही मोशन, ठीक आहे, हा जर असा परफॉर्म होत असेल तर हा काय, असा काय. बघा, हा पॉइंट आहे, इथून इकडे जात आहे, परत त्या पॉइंटवर येत आहे, मग इकडे जात आहे, परत त्याच पॉइंटवर येत आहे. अशा मोशनला आपण काय म्हणूया? लिनियर ऑसिलेटरी मोशन. लिनियर का? स्ट्रेट लाईन मध्ये आहे म्हणून. मग अँग्युलर काय होणार? ऑसिलेटरी मोशन असं. हे बघा, हा अँगल बनतंय की नाही बनतंय?
तर कुठे बंद आहे तर कर बंद आहे बाळांनो, इथे ते अँगल बनतोय ना, हा इथे ते अँगल बनतोय ना, ठीक आहे. तर हा काय होत आहे तुमचं ऑसिलेटरी मोशन, कुठला अँग्युलर वाला, ठीक आहे. बघा हा पॉइंट घ्या, इकडे जाणार परत येणार, इकडे जाणार परत येणार, ह्याला म्हणू आपण अँग्युलर SHM. तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये बरेचसे असे उदाहरणं मिळतात जे लिनियर SHM परफॉर्म करतायत, जसं फॉर एक्झाम्पल सिविंग मशीनचं नीडल है ना. त्यानंतर तुम्ही जे आपण बघा बगीच्यामध्ये जातो तर एक असं होतंय, असं होतंय, असं होतंय, असं होतंय, हे सुद्धा काय तुमचं ऑसिलेटरी मोशन आहे बाळांनो, बरोबर आहे. तर ऑसिलेटरी मोशन इज अ स्पेशल काइंड ऑफ मोशन ऑफ द लिनियर मोशन, ठीक आहे. एक ट्रान्सलेशनल मोशन, सर्क्युलर मोशन और कर्व्हिलिनियर मोशन, बरोबर आहे, आणि एक ऑसिलेटरी मोशन, हे असे वेगळे वेगळे मोशन्स आहेत. आता मला सांगा कुठल्याही मोशनची जेव्हा आपण स्टडी करतो तर आपण कशाची स्टडी करतो, वेलोसिटी, ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट, तेच करतो आपण. आपण ट्रान्सलेशनल मोशन मध्ये पण तेच केलं जे तुम्ही 9वी 10वीत वगैरे शिकले. मग सर्क्युलर मोशन मध्ये पण आपण तेच केलं, पण सर्क्युलर मोशन मध्ये सगळे अँग्युलर वाले आहेत. का बरं, कारण ते अँगल एक ट्रेस करताय त्याच्यामुळे. मग आता जो ऑसिलेटरी मोशन आहे तो एका लाईनवरचा आहे, तर त्याच्यात आपण ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी हे शिकणार आहोत. सर हे काय सांगितलं कळलं नाही, मी तुम्हाला विचारलं तुमच्याबद्दल सांगा, तर तुम्ही काय सांगणार, तुमचं एज्युकेशन सांगणार, तुमचा पत्ता सांगणार, तुमचं वय सांगणार, हेच सांगणार ना. मग मोशनला डिस्क्राईब करायचं आहे तर तुम्ही काय सांगणार त्याच्याबद्दल, की हा असा मोशन आहे, अशी वेलोसिटी असते, असं डिस्प्लेसमेंट असते, असं ॲक्सलरेशन असते, असं मोमेंटम असते. याच्या व्यतिरिक्त तुम्ही मोशन बद्दल काय सांगणार, त्याचा कलर कसं असते, त्याचं एज्युकेशन काय असतं, असं सांगणार का तुम्ही, नाही ना बाळांनो. तर मोशनला डिस्क्राईब करायचे असेल तर त्याचे आपले आपले पॅरामीटर्स आहेत, बरोबर. तर बघा दोन प्रकार, हा तुमचं काय होणार लिनियर मोशन ऑसिलेटरी वाला, ठीक आहे, आणि हा होणार तुमचं अँग्युलर, इकडे जाणार इकडे जाणार इकडे जाणार इकडे जाणार. आता जो मधला पॉइंट आहे त्याला म्हणूया आपण मीन पोझिशन, त्याला काय म्हणूया आपण मीन पोझिशन, ठीक आहे. आणि जे शेवटचे दोन पॉइंट आहेत त्यांना म्हणूया आपण एक्स्ट्रीम पोझिशन, त्यांना काय म्हणूया बेटा आपण एक्स्ट्रीम पोझिशन, ठीक आहे. मी इथे EP लिहून घेतो आता शॉर्ट मध्ये, डबल लिहिणार नाही मी, ठीक आहे. थोडंसं लिहायला मला त्रास येतो गंमत केलंय, ठीक आहे, काय नाही. दिस इज मीन पोझिशन अँड दिस इज व्हॉट एक्स्ट्रीम पोझिशन, ठीक आहे बाळांनो. वेळ कमी आहे आपल्याकडे म्हणून थोडंसं फास्ट लिहिण्याचा प्रयत्न किंवा शॉर्ट फॉर्म यूज करण्याचा प्रयत्न करत आहो मी, ठीक आहे. तर आता बघा मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम कडे जाईल, एक्स्ट्रीम कडून मीन कडे जाईल, परत एक्स्ट्रीम कडे जाईल, परत मीन कडे येईल. तर हा झाला तुमचा लिनियर ऑसिलेटरी मोशन आणि हा झाला तुमचं अँग्युलर ऑसिलेटरी मोशन, बरोबर आहे. याला आपण पिरियोडिक मोशन सुद्धा म्हणतो. पिरियोडिक मोशन म्हणजे काय, असा मोशन जो स्वतःलाच रिपीट करतो एका पर्टिक्युलर इंटरव्हल ऑफ टाइम नंतर. स्वतःलाच रिपीट करणे म्हणजे काय, बघा इथे सुरुवात झाली, इकडे गेला, मग परत इकडे आली, मग इकडे गेला, मग परत इकडे आला. आता इथून बघा सारखाच होत आहे की नाही, याला म्हणूया आपण पिरियोडिक मोशन. आणि ज्या वेळेत तो कंप्लीट करतोय याला म्हणूया आपण पिरियोडिक टाइम. आता काय कंप्लीट करतोय बघा, इथून सुरू होत आहे, इकडे जात आहे, इकडे जात आहे आणि परत इथे येत आहे. तर हा एवढा वेळ जो त्याला लागलाय की सुरुवातीपासून इकडे गेला, मग इकडे आला आणि परत त्याच पॉइंटवर आला, त्याच दिशेला जायसाठी एवढा वेळ जो लागतो त्याला काय म्हणायचं आपण पिरियोडिक टाइम म्हणायचं. त्याला काय म्हणायचं बघा, त्याला आपण पिरियोडिक टाइम म्हणायचं. तर मी इथे लिहू शकतो की हा कसा बेटा पिरियोडिक मोशन आहे, ठीक आहे. हा पिरियोडिक मोशन का बरं आहे, कारण हा स्वतःला रिपीट करतो, बिकॉज इट रिपीट्स इटसेल्फ आफ्टर पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाइम, इंटरवल ऑफ टाइम किंवा टाइम तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. तर हा पिरियोडिक मोशन आहे, ठीक आहे. ऑसिलेटरी मोशन दोन याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल, लिनियर आणि अँग्युलर, ठीक आहे. चला तर समोर जाऊया. एक्सप्लेनेशन ऑफ पिरियोडिक मोशन तेच आहे जे तुम्हाला आम्ही आता सांगितलं होतं. ऍक्च्युली ते ह्या स्लाइडमध्ये घ्यायला पाहिजे, मी त्या स्लाइडमध्ये घेतलं तर, ठीक आहे. तर काय असतो बेटा पिरियोडिक मोशन मध्ये, द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज पिरियोडिक मोशन. आणि ज्या टाइम मध्ये तो जो आपला मोशन कंप्लीट करतो त्याला काय म्हणूया आपण पिरियोडिक टाइम म्हणूया, ठीक आहे. तर पिरियोडिक मोशन आणि टाइमला काय म्हणूया आपण पिरियोडिक टाइम. अच्छा, पिरियोडिक मोशन मग फक्त ऑसिलेशन मध्येच होणार का, नाही, ते तुमचं सर्क्युलर मोशन मध्ये पण होतं. जसं पृथ्वी पकडा, सूर्याच्या भोवती फिरत आहे, एका पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाइम नंतर ती त्याच जागेवर येत आहे, तर ते सुद्धा पिरियोडिक मोशन आहे.
है ना. तर हे लक्षात ठेवायचं बेटा, पिरियोडिक मोशन अँड द पिरियोडिक टाइम. फाईन. समोर जाऊया. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर इथे आपण थोडंसं आरामात चालूया, कारण हे तुम्हाला कन्सेप्ट कळलं पाहिजे. एकदा हे कन्सेप्ट कळलं की समोर खूप म्हणजे खूप इझी आहे हा चॅप्टर. बघा कसं आहे, एक काही लक्षात ठेवायचं नाही, फक्त इथे बघा काय म्हणतो मी. एक सपोर्ट घेतलाय, त्याला रिंग लावलंय, ठीक आहे, त्याला शेवटी बॉक्स लावलाय, ठीक आहे. सेम म्हणजे ही नेक्स्ट पोझिशन आहे, ही वाली पकडा, ठीक आहे. रिंग घेतलंय, बॉक्स लावलाय, नॉर्मल आहे ना, ती स्ट्रेच झालेली आहे ना ती कॉम्प्रेस झालेली आहे, म्हणजे ना ताणलेली आहे ना जवळ आलेली आहे. मग तू कुठला पोझिशन आहे, ही वाली पोझिशन आहे ती, बरोबर. आता मी याच एनालॉगस इकडे घेऊन येतो. एनालॉगस म्हणजे याचं सारखं कसं होणार बघा. हा तुमचा जातोय ऑसिलेटरी मोशन, ठीक आहे. हा मी तुम्हाला सांगितलं होतं मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे काय, रेस्टिंग पोझिशन. त्या पोझिशनवर तो येऊन थांबतो, अशातला भाग नाही आहे, पण तो तिथून तुमचं स्टार्ट होतंय असं समजून घ्यायचं आपण, बरोबर आहे. तर इथं स्टार्ट होत आहे कुठून, इथून. तर हा पोझिशन काय होणार बेटा, मीन पोझिशन, बरोबर. आता काय केलं बघा, मी याला पकडलं या ब्लॉकला आणि असं पकडून खिचलं इकडे, असं इथपर्यंत आणलं बघा. ही वाली पोझिशन आहे, मी असं पकडून खिचलं, बरोबर. तर असं मी घेताना, पुल करताना मला एक गोष्ट कळते की मला कुठला तरी एक फोर्स माझ्यावर ऍक्ट होत आहे माझ्या हातांवर, की जे काय करताय त्या बॉक्सला तिकडे नेण्याचा प्रयत्न करताय, बरोबर. आणि तो फोर्स कुठून आलेला असेल, ह्या स्प्रिंग मधून आलेला असेल. हे कळलं का. मी त्या ब्लॉकला धरून असं खिचण्याचा प्रयत्न करताय, पण तो ब्लॉक मला तिकडे खिचण्याचा प्रयत्न करताय, आणि त्याला फोर्स कुठून मिळतंय, स्प्रिंग न मिळतंय. मी जेवढा लांब नेईन तेवढा परत जास्त तो फोर्स माझ्यावर ऍक्ट होतोय. दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला. मी इकडे खिचण्याचा प्रयत्न करते, तर मला स्प्रिंग जे आहे ते तिकडे खिचण्याचा प्रयत्न करते, आणि मी जेवढं जास्त खिचेन तेवढं जास्त माझ्यावर तो फोर्स ऍक्ट होणार. हे दोन पॉइंट कळलं का. येस. समोर इथे आणलं, सोडून दिलं मी, ठीक आहे. इथे आणलं आणि सोडून दिलं. सोडून दिल्यावर बघा हा मोशन मध्ये येणार, कारण याच्यावर फोर्स इकडे ऍक्ट होतोय. तर हा इथे येणार. मग इथे आल्यावर तो स्टॉप होणार का नाही, तो मोशन मध्ये आहे, तो मोमेंटम मध्ये आहे, तर तो समोरच जाणार. मग ही पोझिशन येणार बघा, कॉम्प्रेस झालाय. म्हणजे याला पकडून इथे ठेवलं, सोडलं, तर हा इथे जाणार. मग कॉम्प्रेस झाली, परत त्याच्यावर ह्या साईडला फोर्स ऍक्ट होणार, तो मग तो इकडे येणार. मग हा असा मोशन जो टू अँड फ्रो मोशन होत आहे, याला काय म्हणूया आपण, ऑसिलेटरी मोशन म्हणूया. इज दॅट ओके. इथे लक्षात देण्यासारखी बाब कशी आहे की ऑसिलेशन एखादी ऑब्जेक्ट परफॉर्म करत असताना जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनवर असतो, तर त्याच्यावर जो फोर्स ऍक्ट होतोय तो त्याच्या मीन पोझिशनकडे डायरेक्ट होतो. बघा ही मीन पोझिशनची लाईन आहे, ह्या मीन पोझिशनकडे तो फोर्स डायरेक्ट होतो, त्या साईडला गेला. आणि ह्या साईडला गेला तर मीन पोझिशनकडे फोर्स म्हणजे ह्या डायरेक्शनला, म्हणजे आधीच्या अपोजिट डायरेक्शनला, बरोबर. त्याला इथे कसं करू बघा. हा पार्टिकल इथे सुरू झाला ऑसिलेशन, हा इकडे जात आहे, इकडे जात आहे, तर त्याच्यावर फोर्स कसा ऍक्ट होतोय, इकडे. मग हा परत इथून वापस येत आहे इथे, आणि इथून इकडे जात आहे, तर त्याच्यावर फोर्स कसा ऍक्ट होतोय, इकडे. म्हणजे प्रत्येक वेळी ऑसिलेशनचा कुठल्याही पोझिशनच्या वेळी, त्या पार्टिकलच्या कुठल्याही पोझिशनच्या वेळी त्याच्यावर फोर्स जो ऍक्ट होतो तो नेहमी कुणाकडे जाणार आहे, त्याच्या सेंटर ऑफ ऑसिलेटरी मोशन म्हणजे मीन पोझिशनकडे जाणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आणि म्हणूनच हा कन्सेप्ट आला आहे की हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कसा आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ द मीन पोझिशन आहे. पण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट दिशेला आहे. बघा हा इकडून मी इकडे जातोय, तर माझ्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही राहणार आहे, पण त्यावेळी फोर्सची डायरेक्शन ही राहणार आहे. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कसे आहेत, अपोजिटली डायरेक्टेड आहेत. पण जेवढा जास्त डिस्प्लेसमेंट तेवढाच जास्त त्याच्यावर फोर्स ऍक्ट होणार आहे. म्हणून मी एफ इज प्रोपोर्शनल टू -x लिहिलं. याचाच अर्थ काय बाळांनो, की जो याच्यावर फोर्स ऍक्ट होणार आहे ऑसिलेशन मध्ये, त्या पार्टिकलवर जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो तेवढा जास्त राहणार जेवढा त्याचा डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून जास्त राहणार, बरोबर. पण हे दोनही फोर्स एकामेकाच्या अपोजिट राहणार, म्हणून दिले आहे एफ इज इक्वल्स टू -kx. मग ते प्रोपोर्शनलिटी जर आपण काढली तर त्याच्यामध्ये काय येणार, एफ प्रोपोर्शनलिटी जर आपण काढली तर काय येणार, एफ बरोबर -kx. के काय बाळांनो, के इज नथिंग बट द फोर्स कॉन्स्टंट, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट, ठीक आहे. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट लेंथ है ना. केला आपण इकडे घेऊन आलो तर फोर्स अपॉन काय बनतो, लेंथ, आणि केचा मग युनिट काय बनेल, न्यूटन पर मीटर. म्हणजे पर मीटरवर त्याला किती फोर्स एक इन्क्रीज होईल हे तुम्हाला ते केनी माहित पडते. प्रत्येक स्प्रिंगचे जे आहेत ते के वेगळे वेगळे राहणार, कारण प्रत्येक स्प्रिंग वेगळा वेगळा फोर्स ऍक्ट करणार ऑब्जेक्टवर.
जर त्याला आपण कॉम्प्रेस केलं किंवा त्याला आपण काय केलं, स्ट्रेच केलं तर. फाईन. तर आय होप दिस इज क्लिअर. फाईन. एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स. के ला ठीक आहे, आपण समोर बघू. चला, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय, तेच आता आपण जे शिकलं तर तेच आहे. ते काय बेटा, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय म्हणते, हा एक असं ऑसिलेशन किंवा एक हा असं मोशन आहे की ज्याच्यामध्ये पार्टिकलवर, जो पार्टिकल मोशन मध्ये जात आहे, जो पार्टिकल मोशन तो परफॉर्म करत आहे, त्याच्यावर प्रत्येक वेळी जो फोर्स ऍक्ट होतोय तो कोणत्या डायरेक्शनला होतोय, त्याच्या मीन पोझिशनकडे होतोय. म्हणजे ह्याच्या ह्या साईडला असेल तर इकडे ऍक्ट होणार, आणि ह्याच्या ह्या साईडला होणार तर इकडे ऍक्ट होणार फोर्स तो. ठीक आहे, हा एफ. तर हा असा मोशन आहे की ज्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टवर फोर्स नेहमी असा ऍक्ट होणार की त्याला तो कुठे घेऊन जाणार, मीन पोझिशनकडे घेऊन जाणार, आणि तो फोर्स तेवढाच मोठा असणार जेवढा मीन पोझिशन पासून त्याचं डिस्प्लेसमेंट असणार. बस हेच आहे तुमचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं डेफिनेशन. काय म्हणतं, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज द लिनियर पिरियोडिक मोशन. ऑब्विसली तो पिरियोडिक मोशन आहे, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, ज्यामध्ये फोर्स ऑर एक्सलरेशन, बघा फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सलरेशन आहे, तर जेवढा जास्त फोर्स तेवढा जास्त एक्सलरेशन, इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. तेच आहे, दुसरं काही नाही. हा एक पिरियोडिक मोशन आहे ज्याच्यामध्ये पार्टिकलवर सतत फोर्स त्याच्या मीन पोझिशनकडे ऍक्ट होतो, आणि तो फोर्स तेवढा जास्त असतो जेवढा त्याचा मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट जास्त असतो. दॅट्स इट. बरं, एक गोष्ट सांगायची राहिली, याला सिंपल हार्मोनिक मोशन का बरं म्हणतात? याला सिंपल हार्मोनिक मोशन यासाठी म्हणतात कारण हा सिंपल आहे. सिंपल म्हणजे बघा असं आहे ना, हा ठीक आहे. मग हार्मोनिक का? याचे जे इक्वेशन्स आहेत तुम्हाला साइन आणि कॉस्ट मध्ये मिळतील है ना, आणि साइन आणि कॉस्टची जी व्हॅल्यू आहे ती -1 to 1 किंवा 1 to -1 अशामध्ये व्हॅरी होते है ना. जर आपण साइन आणि कॉस्टचं जर टेबल बघितलं, ठीक आहे ना, मी असं लिहून घेतोय, साइन थीटा लिहून घेतो. ठीक आहे, आता साइन 0 व्हॅल्यू 0, 30 ची व्हॅल्यू किती येते तुमचं, हाफ. ठीक आहे, मग त्यानंतर 45 ची येते तुमची व्हॅल्यू 1/√2, मग 60 ची येते तुमची √3/2. ठीक आहे, आणि 90 ची व्हॅल्यू येते 1. पण 180 ची व्हॅल्यू, आता हे आपल्याला कामात याच्या समोर सांगतो, 180 ची व्हॅल्यू किती येते तुमची 0, 270 ची येते -1 आणि 360 ची येते 0. ठीक आहे, तर मला असं म्हणायचं आहे की साइन थीटाची जी व्हॅल्यू आहे बघा, 0 1 0 -1 0 1 0 -1 अशी व्हॅरी होते, आणि म्हणूनच त्याची एक वेव्ह बनते, अशी ही अशी वेव्ह बनते बघा, ही वेव्ह. आणि ही वेव्ह कशी असते, हे समजा तुमचं 1 आहे आणि हे समजा तुमचं -1 आहे आणि हे 0 आहे, तर बघा हे चाललं 0 1 0 -1 0 1 0 -1, आणि असंच काहीतरी आपलं ऑसिलेटरी मोशन आहे बघा, 0 1 0 -1 0 1 0 -1, आणि म्हणूनच याला सिंपल हार्मोनिक मोशन सुद्धा म्हणतात. बघा, जर ह्या साईडचा आपण डिस्टन्स आहे ना, हा मॅक्सिमम डिस्टन्स याला ए एम्प्लिट्यूड म्हणतात, मी समोर सांगेन. ते जर इकडे पॉझिटिव्ह घेतलं आपण, तर इकडे काय घेऊया आपण, निगेटिव्ह घेऊया, त्याला म्हणूया -a. ठीक आहे, मी जे टॉपिक्स आहे बाळांनो ते तुम्हाला तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकच्या हिशोबाने अरेंज केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला तिथून डायरेक्ट कळावं. ठीक आहे, फाईन. चला समोर जाऊया. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, स्टार क्वेश्चन. ठीक आहे, आत्ताच आपण बघितला काय, F इज इक्वल्स टू -kx, पण न्यूटनच्या नियमानुसार F बरोबर काय होईल, मास इंटू ऍक्सलरेशन, आणि हे दोनही काय सारखे आहेत. जरी हा तिथे असेल F इज इक्वल्स टू -kx, तरी सुद्धा न्यूटनचे नियम तिथे लागणारच आहे. गतीमध्ये न्यूटनच्या नियमाशिवाय काही जमणारच नाहीये बाळांनो, हे लक्षात ठेवा. आता हे दोघही सारखेच फोर्स आहे, तर मी असं लिहू शकतो ma बरोबर -kx बरोबर. आता a म्हणजे होतोय तुमचं d²x अपॉन dt², d²x अपॉन dt². डिफरन्शियल इक्वेशन डेरिव्हेटिव्ह, तर डिफरन्शिएट करतो आपण डिस्प्लेसमेंटला दोनदा, तर आपल्याला काय मिळतो, ऍक्सलरेशन. एकदा केलं तर वेलोसिटी, दोनदा केलं तर ऍक्सलरेशन, बरोबर आहे. मग चालूया आपण समोर, d²x अपॉन dt², समोर इथे m जशा तसं लिहितोय, बरोबर -kx. मी m तिकडे घेऊन जातोय, d²x अपॉन dt² बरोबर काय, -k/m इंटू x. k/m ला ω² म्हणायचं, त्यालाच अँग्युलर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतात, मी इथे लिहून घेतोय. ठीक आहे, ω² बरोबर काय,
के अपॉन एम जर मी पुटअप केलं तर मला याच्यात काय मिळते बघा, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. ठीक आहे, हा इकडे समोर या साईडला घेऊन येऊ आपण, इक्वल टूच्या या साईडला घेऊन येऊ, प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स बरोबर काय 0. आलं का लक्षात? प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स बरोबर काय 0. सो दिस इज व्हॉट द डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ SHM, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हा डिफरन्शियल इक्वेशन आहे. झालं. सर डिफरन्शियल इक्वेशन कशाला काढलं बेटा? हे याच्यासाठी काढलं कारण याच्यावरून जे आहे आपल्याला समोर ऍक्सलरेशन मिळणार आहे, आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळणार आहे, आपल्याला ऍक्सलरेशन मिळणार आहे, डिस्प्लेसमेंट मिळणार आहे, वेलोसिटी मिळणार आहे, आणि म्हणूनच आपण हा इथे इक्वेशन काढलेला आहे. मग आता काढून कसं आपण समोर कसं काय जाणार? तर बिलकुल जाणार मित्रांनो. बघा समोरचा काय टॉपिक की तुम्हाला ऍक्सलरेशन काढायचं आहे, वेलोसिटी काढायची आहे, आणि त्याचं काय काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट सुद्धा काढायचं आहे. मग सुरू करायचं कुठून बेटा? डिफरन्शियल इक्वेशन पासून. ते काय आहे? डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स बरोबर काय 0. हा झालं काय तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. आता मी बघा ऍक्सलरेशनचं काढतोय. हे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजेच ऍक्सलरेशन, आणि याला तिकडे घेऊन जाऊ बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हा झाला तुमचा ऍक्सलरेशनचा इक्वेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. सर काय गंमत करता? आधी याचं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर करता आणि मग डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअरचा परत ए करता. तर काय करू बाळांनो? तेच प्रोसिजर आहे. हे आपण तिथेही केलं असतं, नो डाऊट आपण तिथेही केलं असतं, पण डिफरन्शियल इक्वेशन हे महत्वाचं आहे. मग डिफरन्शियल इक्वेशन पासून ह्या गोष्टी येतील. ठीक आहे, समोर चालूया. चला आता बघा, ह्याला ए ला मी डीव्ही अपॉन डी टी लिहू शकतो. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजे ऍक्सलरेशन. ठीक आहे, बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असं करून घेतोय. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये थोडंसं अरेंजमेंट करतोय. काय? डीव्ही अपॉन डी एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी. काय केलं बेटा? मी डी एक्स नी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं, ते बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आता बघा डी एक्स अपॉन डी टी म्हणजे होतंय तुमचं व्ही. काय होतं तुमचं? व्ही. तर मग मी कसं लिहिणार बघा? व्ही डी व्ही अपॉन डी एक्स बरोबर, मी काम करतो ना, डी एक्स इकडे घेऊनच जातोय सोबतच. हे बघा व्ही डी व्ही है ना, हा बघा हा डी एक्स अपॉन डी टी म्हणजे व्ही झाला, तर व्ही डी व्ही आणि हा डी एक्सला इकडे घेऊन जातोय म्हणजे काय होतं तुमचं? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. आता हे मला मिळालंय बिलकुल शॉर्ट टर्मची वेलॉसिटी. याला जर मला फुल फ्लेज न करायचं असेल त्याला काय करायला लागणार आहे? इंटिग्रेट. तर मी इंटिग्रेट करतो, इंटिग्रेट ऑफ व्ही डी व्ही बरोबर, आता मायनस ओमेगा स्क्वेअर हा तर त्यांचं कॉन्स्टंट राहणार, आता इंटिग्रेशन ऑफ काय? एक्स डी एक्स. मला इंटिग्रेट केल्यावर बघा कसं मिळतो? व्ही स्क्वेअर बाय 2 बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. आता सी काय बाळांनो? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सी काय आहे? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. त्याची व्हॅल्यू काढणं गरजेची आहे. आता याची व्हॅल्यू काढायची कशी? बघा समोर जाऊया आपण. याची व्हॅल्यू काढायची कशी? येस, मी लिहून घेतो इथे. ठीक आहे, ते काय बेटा? व्ही स्क्वेअर बाय 2 बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. ठीक आहे, जर तुम्ही लक्ष द्याल, हा ऑसिलेटरी मोशन आहे. पार्टिकल इथून इकडे जातो आणि मग परत येतोय. बरोबर आहे? पार्टिकल इथून इकडे जातोय, मग परत येतोय, मग इथे येतोय, मग परत येतोय. मग मला सांगा, एखादी व्यक्ती ह्या दिशेला जात आहे आणि लगेच त्याच्या अपोजिट दिशेला त्याला यायचं आहे, तर त्याला ह्या पॉइंटवर थांबावं लागेल की नाही थांबावं लागेल? न थांबता तो वापस कसा पलटणार आहे? म्हणजे मी असं म्हणू शकतो की एक्स्ट्रीम पोझिशनवर वेलोसिटी काय होणार आहे? 0. बरोबर. आणि एक्स्ट्रीम पोझिशनवर हा एवढा अंतर ते कव्हर करतात, हा एवढा जो मॅक्सिमम अंतर असतो बाळांनो त्याला म्हणायचं आपण ए. ए म्हणजे काय? एम्प्लिट्यूड. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन इज कॉल्ड एज व्हॉट? एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड कशाला म्हणायचं? की लयत लय जास्तीत जास्त हा 0 किंवा मीन पोझिशन पासून किती दूर जाणार? तर एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जाणार. मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनच्या अंतराला म्हणूया आपण एम्प्लिट्यूड. म्हणजे एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट है ना. म्हणजे मी असं लिहू शकतो, इफ
एक्स इज इक्वल टू ए, म्हणजे हा डिस्प्लेसमेंट बरोबर ए असेल तर व्ही बरोबर काय होणार आहे 0, आणि ह्याच व्हॅल्यू ज्या आहे आपल्याला इथे पुटअप करायच्या आहेत. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू काय करायच्या आहेत आपल्याला इथे पुटअप करायच्या आहेत, आणि ते पुटअप करून बघा कसं आपल्याला उत्तर मिळतोय. मग एकदम झणझणीत बघा, एक्स बरोबर ए पुटअप करायचं तर व्ही बरोबर 0 होऊन जात आहे. तर बघा मला काय मिळणार याच्यामध्ये, ह्या इकडची गोष्ट तर 0च होऊन जाणार. 0 बरोबर काय होणार तुमचं मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 प्लस सी. तर सी ची व्हॅल्यू मला मिळते, सी ची व्हॅल्यू मिळते मला ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. आता ही सी ची व्हॅल्यू घ्यायची आणि इथे पुटअप करायची, बरोबर, कारण तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे, तो नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणून सी ची व्हॅल्यू 30 राहणार, कुठल्याही वेळेवर 30 राहणार. बरोबर, चला मग ते सी ची व्हॅल्यू जर आपण पुटअप केलं तर आपल्याला काय मिळतं बघा, व्ही स्क्वेअर बाय 2 बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. बरोबर आहे, हा 2 सगळे कॅन्सल होऊन जातात, त्याच्यामध्ये काय मिळतात ओमेगा स्क्वेअर सॉरी व्ही स्क्वेअर बरोबर ओमेगा स्क्वेअर, मी थोडंसं इकडे शिफ्टिंग करतोय तर ते मला मिळतंय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि याला जर मी सोडवलंय तर मला मिळतं व्ही इज इक्वल्स टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा कशाचा एक्सप्रेशन आहे बाळांनो, हा वेलोसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएमचा हा काय आहे एक्सप्रेशन आहे. आय होप दिस इज क्लिअर. मग ह्या एक्सप्रेशन वरून आपण डिस्प्लेसमेंट वर जाणार. आता डिस्प्लेसमेंट कसं काढायचं बघा, आपल्याला माहिती आहे व्ही बरोबर काय ओमेगा, मी मॅग्निट्यूड घेतोय फक्त, ठीक आहे, ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, बरोबर. व्ही म्हणजे काय डीएक्स अपॉन डी टी, बरोबर, ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याला इकडे घेऊन येतो, याला तिकडे घेऊन जातोय, बघा काय मिळतंय मला डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बरोबर काय मिळते मला ओमेगा डी टी. बरोबर, आता मला एक्सचं जर एक्सप्रेशन काढायचं असेल तर मग काय करावं लागेल, मला इंटिग्रेट करावं लागेल. मग इंटिग्रेट कसं करेन, इकडे इंटिग्रेशन लावतो आणि इकडे इंटिग्रेशन लावतोय, आणि असं जर केलं तर तुम्हाला सरळ मिळतंय साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए बरोबर साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए बरोबर ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय, वेअर फाय इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि मग इनवर्स इनवर्स काढलं तर हे काय मिळतं बघा मला एक्स बाय ए बरोबर साइन ओमेगा टी प्लस फाय, आणि एक्स बरोबर मला काय मिळतो ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हा एक्सप्रेशन कसाच आहे बाळांनो, हा एक्सप्रेशन आहे तुमचं डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएमचा हा एक्सप्रेशन आहे. फाईन, तर अशा प्रकारे आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की त्याच्यापासून आपल्याला ऍक्सलरेशन कसं मिळेल, बघा कसं मिळेल, हे असं मिळेल. हा डिफरन्शियल इक्वेशन झालं, त्याचा यूज करून आपण ऍक्सलरेशन काढलं. याचाच यूज करून आपण काय काढतोय वेलोसिटी काढतोय, बघा ती वेलोसिटी मिळाली तुम्हाला, राईट. आणि याचाच यूज करून वेलोसिटीचाच यूज करून आपण काय काढलंय तुमचं डिस्प्लेसमेंट. दिस इज दी एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. फाईन, चला समोर जाऊया. ओके फाईन, तर चला आपण काय सुरू करूया आता, हा नेक्स्ट स्लाइड सुरू करूया की टाइम टी वेळेवर कसं मिळणार तुम्हाला. याच्या आधीचे जे आपण एक्सप्रेशन बघितलेले आहेत, बरोबर आहे, त्याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे मिळालं आहे. तर त्याच्यामध्ये टी हे जे आहे, बरोबर आहे, हे बघा हे असं मिळालं होतं ना, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, बरोबर आहे, हे आपल्याला असं एक्सप्रेशन मिळालेलं आहे. मग व्हीचं काय मिळालं होतं बाळांनो आपल्याला प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मिळालेलं होतं, आणि ए तर जाम असं मिळालेलं होतं. तर इथं कुठेच जे आहे, जसं इथे टी आपल्याला मिळालेला आहे, कुठे हा याच्यामध्ये आपल्याला जो टी इथे मिळालेला आहे, तसं टी व्हीच्या एक्सप्रेशन मध्ये पण नाही आणि एच्या एक्सप्रेशन मध्ये पण नाही आहे. म्हणजे आपल्याला जर टी वेळेवरचं वेलोसिटी काढायची असेल आणि जर ऍक्सलरेशन काढायचं असेल तर ते थोडंसं कठीण आहे. मग ह्या कठीणाईला ओव्हरकम कसं करायचं, डेरिव्हेटिव्हनी. कशाने करायचं बाळांनो, डेरिव्हेटिव्हनी करायचं. ते कसं करायचं बघा, याला एक्सटेंड करूया मी, एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी. आता फाय आपण इथे 0 घेऊया, काऊन, कारण
थोड्या वेळासाठी एवढं तुम्ही लक्षात ठेवा की जर पार्टिकल एसएचएम मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असेल, बघा ही मीन पोझिशन इथून स्टार्ट होत आहे, इकडे जाणार, इकडे जाणार, इथे येणार, मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर फाय बरोबर काय घेऊ आपण, 0 घेऊया. आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून होत असेल तर 90 180 ते घेता येईल, ते समोर बघू. हाल फिलहाल असं लक्षात ठेवा की इथे 0 येणार. बरोबर, मग v जर काढायचा आहे तर मग डेरिव्हेटिव्ह घेणार dx अपॉन dt. आय विल डिफरेन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, तर dx बाय dt बरोबर काय मिळणार मला बघा, a साइनचं काय होणार डेरिव्हेटिव्ह, कॉस, पण ओमेगा टी आहे तर त्याचा पण ओमेगा बाहेर येणार, तर ते तुमचं होऊन जाणार कॉस ओमेगा टी. बरोबर, तर मला व्हीचं एक्सप्रेशन काय मिळाला, व्हीचं एक्सप्रेशन मिळाला ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आता मला ए काढायचं, तर ए बरोबर काय होणार, डीव्ही बाय डी टी है ना, डिफरन्सिएशन ऑफ कशाचं, वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ते काय होणार बघा, ए जशाच तसं, कॉसचं होतंय मायनस साईन म्हणून मायनस लिहून घेतोय, पण ओमेगा पण बाहेर येणार म्हणून त्याचा ओमेगा, म्हणजे ऑलरेडी ओमेगा होता परत एक ओमेगा बाहेर आला तर ओमेगा स्क्वेअर, आणि हे होऊन जाणार तुमचं साइन ओमेगा टी. तर आता बघा बाळांनो, एचं पण एक्सप्रेशन आणि व्हीचं पण एक्सप्रेशन टी टी मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, आता हा मीन पोझिशन पासून झाला. जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून करायचं असेल तर ह्याच्या जागी येणार तुमचं ए कॉस ओमेगा टी, कारण त्याच्यामध्ये फाय 90 होतो आणि कॉस साइन ओमेगा टी प्लस 90 होते तुमचं कॉस ओमेगा टी. तर म्हणून तुमचं एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी होणार जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरू झालं तर. हे कशासाठी आहे, इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम, इफ एस एच एम स्टार्ट्स फ्रॉम वेअर, फ्रॉम मीन पोझिशन, फ्रॉम वेअर, फ्रॉम मीन पोझिशन. फाइन, चला समोर चलूया. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड एक्सलरेशन, ते किती राहणार आहे बघा. एक्स्ट्रीम म्हणजे सर्वात कमी आणि सर्वात छोटी. हे बघा, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे, मी आताच सांगितलं मॅक्स टू मॅक्स डिस्प्लेसमेंट, इकडे जर आपण ए घेतलं तर इकडे आपल्याला घ्यावं लागतं मायनस ए, आणि हे होऊन जाते 0. बरोबर, तर आता बघा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती राहणार आहे, इथून इथे जाईल पार्टिकल तेव्हा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होईल. तर एक्स मॅक्स किती होणार बेटा, कॅपिटल ए और मायनस ए, पण आपण इथे पॉझिटिव्ह मध्ये घेतोय. आणि एक्स मीन कमीत कमी डिस्प्लेसमेंट किती होणार, अरे मीन पोझिशन पासून हटणारच नाही तर किती होणार बेटा, 0. हे झालं मीन आणि एक्स्ट्रीम. त्याच प्रकारे व्हीचं बघूया आपण. ठीक आहे, व्हीचा फॉर्म्युला काय आहे, मी रूट याच्यामध्ये घेतो मॅग्निट्यूड मध्ये, ए स्क्वेअर मायनस काय होणार, एक्स स्क्वेअर. बरोबर, आता बघा मला जर ही व्हॅल्यू मोठ्यात मोठी ठेवायची असेल तर एक्स 0 करावं लागेल ना, नाहीतर ए मधून काही ना काही मायनस होईल तर ही व्हॅल्यू छोटीच होणार आहे. तर मला ही मोठ्यात मोठी ठेवायची आहे तर एक्स 0 करावं लागेल. आणि एक्स 0 जर करेन तर मी कुठल्या पोझिशनवर आहे, मीन पोझिशनवर आहे, तर मी इथे असं लिहू शकतो, इफ एक्स इज इक्वल टू 0, तर व्ही बरोबर काय मिळतंय मला, ए ओमेगा. हा बघा, हा 0 होऊन जाणार, ए बाहेर येणार ओमेगा, तर हा काय होणार बेटा तुमचा व्ही मॅक्स. तर मला हे समजत आहे व्ही मॅक्स कुठे मिळते तुम्हाला, मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम कुठे मिळालं तुम्हाला, एक्स्ट्रीम पोझिशनवर. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला समोर. आता जाऊया आपण एक्सलरेशन. एक्सलरेशनचा काय फॉर्म्युला आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, किंवा आपण याच्यामध्ये जर घेतलं मॅग्निट्यूड मध्ये तो काय बनणार, ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर, तर एक्स जेवढा मोठा तेवढा जास्त एक्सलरेशन, तर मॅक्सिमम एक्सलरेशन काय होणार आहे, ए मॅक्स बरोबर काय होणार आहे तुमचं, मायनस ओमेगा स्क्वेअर ए. आणि जर एक्स 0 असेल तर ए काय होणार तुमचं मीन, तो किती मिळणार तुम्हाला, 0. का बरं, कारण एक्स 0 घेतलं तर मल्टिप्लाय केलं तर 0. तर हे झाले तुमचे मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड एक्सलरेशन. फाईन, एवढं लक्षात ठेवायचं. मीन पोझिशनवर तुम्हाला मॅक्स काय मिळतंय, वेलॉसिटी है ना, आणि एक्स्ट्रीम पोझिशनवर तुम्हाला मॅक्स काय मिळतंय, डिस्प्लेसमेंट मिळतंय मॅक्स, आणि एक्सलरेशन तुम्हाला मॅक्स मिळत आहे. हे लक्षात ठेवायचं बाळांनो. फाईन, आय होप दिस इज क्लिअर. चलो सामने चलेंगे. एम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. एम्प्लिट्यूड बद्दल मी तुम्हाला आताच सांगितलंय, हे आहे तुमचं एम्प्लिट्यूड, इथून इथपर्यंतचं हे तुमचं एम्प्लिट्यूड, इकडे प्लस असेल तर तुमचं इकडे मायनस आहे. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणतात तुमचं पिरियड. पिरियड म्हणजे काय, टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. इथून इथपर्यंत यायचं, मग परत इथपर्यंत यायचं, तर ही जी वेळ लागत आहे त्याला एक कम्प्लीट ऑसिलेशन कम्प्लीट करायसाठी त्याला काय म्हणूया आपण, पिरियड ऑर टाइम.
आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की एका सेकंदमध्ये तो किती ऑसिलेशन परफॉर्म करतोय. जसं फॉर एक्झाम्पल एका सेकंदमध्ये एखाद पार्टिकल असं 4दा करताय, म्हणजे हा 1, हा 2 असं 4दा करताय, तर त्याची फ्रिक्वेन्सी किती 4. त्याची फ्रिक्वेन्सी किती बाळांनो 4. तर हेच आहे तुमचं अँप्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. तर अँप्लिट्यूड मध्ये काय लिहून घेऊया आपण. अँप्लिट्यूड मध्ये आपण लिहूया मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम काय बेटा मीन पोझिशन, MP, मध्य प्रदेश नाही, मीन पोझिशन. टाइम पिरियड काय, टाइम पिरियड मध्ये आपण म्हणूया टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. ठीक आहे. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड. सेकंड असेल तर RPS येतो, मिनिट असेल तर RPM सुद्धा येते त्याच्यामध्ये. मग त्याला आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागतं डिवायडेड बाय 60 करून. बघूया समोर. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दिस स्लाइड. फेज इन SHM काय होतं ते बघूया आपण आता. फेज इन SHM. ओके फाईन. फेज इन SHM बद्दल बोलायचं झालं तर हे बघा, x इज इक्वल्स टू A साइन ओमेगा टी प्लस फाय होतो ना. तर हा जो अँगल आहे याला आपण म्हणूया फेज. याला फेज का बरं म्हणूया, बघा हा अँगल आहे. हा अँगल जसा जसा बदलेल तसं साईनची व्हॅल्यू बदलेल आणि तसंच एक्सची व्हॅल्यू बदलेल, म्हणून त्याला आपण म्हणूया फेज. आणि हा जो फाय आहे त्याला म्हणूया आपण इनिशियल फेज. इनिशियल फेज बरोबर. मी इनिशियल फेज बद्दल थोडं सांगतो तुम्हाला. समजा हा एक ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करते ऑब्जेक्ट बरोबर. आता गरजेचं आहे का की तो नेहमी इथूनच सुरू करेल. तो इथून पण सुरू करू शकतो, तो इथून पण सुरू करू शकतो, किंवा तो मधातून एखाद्या पॉइंटवरून पण सुरू करू शकतो. बरोबर आहे. तर इनिशियल फेज म्हणजे काय, त्याचं इनिशियल अँगल. आता सर इथे कुठे अँगल दिसताय हो आम्हाला, काय सांगताय तुम्ही इनिशियल अँगल म्हणजे काय. बघा हे कसं असते, मी तुम्हाला मगाशी साइन थीटा बद्दल सांगितलं होतं. वेव्ह 0 मग 1 मग 0 मग -1 मग 0. तर मला सांगा ते पर्टिक्युलर अँगलवर होते ना, है ना. बघा मी असं इथे लिहितोय 0, त्यानंतर 90, त्यानंतर 180, त्यानंतर 270 आणि त्यानंतर 360. बरोबर आहे. तर 0वर काय व्हॅल्यू होती बेटा 0, 1, 0, -1, 0. इथे पण तेच आहे. इथे आहे म्हणजे अँगल किती 0. बघा लिहून घेतो मी 0. इथे आहे म्हणजे किती अँगल 90. मग इथून परत इथे आलं तर किती 180. इथे आलं तर किती 270 आणि परत तो इथे येते तर मग किती 360. हे असे अँगलचे डिव्हिजन असतात बेटा. आलं का लक्षात. म्हणजे एखादा पार्टिकल इथून सुरू होत असेल तर त्याचा इनिशियल फेज किती 0, म्हणजे इनिशियल अँगल किती 0. इथून जर सुरू होत असेल तर इनिशियल अँगल किती 90. मग इथून जर सुरू होत असेल पण त्याची डायरेक्शन ह्या साईडला आहे, सुरुवातीला या साईडला होती ना, पण त्याची डायरेक्शन कुठे या साईडला आहे, तर फेज किती 180. मग इथून सुरू होत असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून तर 270. मग परत इथे जर येत असेल 360 किंवा 0, हे व्हॅल्यू सेमच आहे. इधर यू कॅन टेक 0 और यू कॅन टेक 360, यू विल गेट द सेम व्हॅल्यू. आलं का लक्षात. तर इनिशियल फेज म्हणजे काय सांगतो की इनिशियल अँगल किती होता. आता हे अँगल माहित आहे, हे नाही माहित आहे, तर जे दिलं राहील ते काय होणार तुमचं फाय. ठीक आहे. तर फेज मध्ये काय आहे तुमचं इनिशियल अँगल. फेजच्या हिशोबाने तुमची एक्सची जी व्हॅल्यू आहे ती सेट होते आणि जो हा फेज आहे तो टीच्या हिशोबाने चेंज होते. म्हणजे जसं जसं आपण समोर जाऊया तसं तसं ते चेंज होते. सो दॅट इज ऑल अबाउट दी फेज. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. हे बघा हे तर मी तुम्हाला ऑलरेडी करूनच दाखवलंय की त्याला ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करतात, पण आता त्याला पण चांगल्या प्रकारे घेऊ. मग आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय की इफ SHM is represented by graphs which is calculated, not calculated, which is plotted with the help of
a table is called as what? Graphical representation of SHM. सर अशी कुठे डेफिनेशन बघितली नाही, ते मी आता जस्ट लिहिलंय तुमच्यासाठी मस्करी करण्यासाठी, असं काही नाही आहे. ठीक आहे, सरळ दिलाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. काय ग्राफने रिप्रेझेंट करायचं कशाला? SHM. पण म्हटलं स्लाइड कशाला खाली सोडू, काहीतरी लिहून देतो तुमच्यासाठी म्हणून ते लिहून दिलंय. ठीक आहे, चला समोर जाऊया. बघा हे कसं होतं बाळांनो. पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह. आता मीन पोझिशन पासून स्टार्ट होत आहे, म्हणजे इथून स्टार्ट होत आहे. ठीक आहे ना, मी हा SHM काढतोय, हा इथून स्टार्ट होत आहे, हा इकडे जात आहे. बरोबर आहे. तर मला सांगा फाय किती होणार आहे? 0. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की असं जर असेल तर एक्सचं इक्वेशन काय बनतो? एक्सचं इक्वेशन बनतो A साइन ओमेगा टी. आलं का लक्षात? त्याच प्रकारे व्हीचा एक्सप्रेशन काय बनत होता बाळांनो? A ओमेगा कॉस ओमेगा टी. आणि तशाच प्रकारे A चं बनत होतं A ओमेगा स्क्वेअर पण मायनस वाला. ठीक आहे, साइन ओमेगा टी. बरोबर. आता काय करायचं, हे एक्सप्रेशन लक्षात घ्यायचे आणि व्हॅल्यू काढायची. इथे बघा टीचे वेगळे वेगळी व्हॅल्यू दिलेली आहे. बघा हे टीचा रो आहे, तर टीच्या रो मध्ये 0 आधी टाकायचं, तुम्हाला एक्स मिळून जाईल. तर हा थीटा काय आहे? थीटा म्हणजे एक तर तुम्ही T0 किंवा T/4 किंवा π/2 टाका किंवा हे टाका, दोघांपैकी एकच, सेम आन्सर तुम्हाला मिळणार आहे. आता थीटा म्हणजे काय, तर तुम्हाला हा पूर्ण बॉक्स घ्यावा लागेल, ओमेगा टी. सरळ सरळ थीटा π/2 पुटअप करायचं, तुम्हाला इथे 1 मिळेल, उत्तर मिळेल. ठीक आहे, मी टीने सांगतो, थीटा तर खूप सोपा आहे, टीने सांगतो बघा. आणि पूर्ण सॉल्व्ह करायची आवश्यकता नाही, पूर्ण टेबल बनतो. कसं बनतो बघा. पहिला घेऊया आपण डिस्प्लेसमेंटचं. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटची पहिली व्हॅल्यू काय? टीची 0. जर T0 असेल तर हा पूर्ण 0. बरोबर, हा पूर्ण 0 असेल तर हा पूर्ण 0. म्हणजे जेव्हा T0 असेल तर एक्स किती असेल? 0. हे आलं का लक्षात? है ना, जेव्हा टी किती असेल? 0, तर एक्स किती असेल? 0, कारण टी बरोबर आपण 0 घेतलं होतं. दुसरी व्हॅल्यू घेऊया. टी बरोबर काय? T/4. इथे बघा, मी याला इथे सॉल्व्ह करतोय. एक्स बरोबर A साइन ओमेगा. आता ओमेगा म्हणजे काय होतं बेटा? 2π/T होते ना, 2π/T होतो ना, हे माहिती आहे ना तुम्हाला? बरोबर, मल्टिप्लाय बाय हा किती आहे तुमचं? सॉरी, T/4. T/4. ठीक आहे, तर हा टी कॅन्सल, हा 2 आणि हा 2, तर सरळ सरळ तुम्हाला अँगल काय मिळतो बघा? π/2. मग साइन π/2 किती? 1. आणि ते जर आपण 1 घेतलं, ठीक आहे, हे जर 1 घेतलं आपण, तर 1 × A बरोबर A, म्हणजे एक्स बरोबर काय मिळतं तुम्हाला? A. तर T/4 घेतलं तर काय मिळणार तुम्हाला? A. आलं का लक्षात? एक तर तुम्ही ही व्हॅल्यू पुटअप करा किंवा तुम्ही ही करा, तुम्हाला उत्तर सारखं मिळेल. आता बघा, ह्याच्या समोरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरजच नाही आहे. एकदा आपल्याला एक तर पॉझिटिव्ह वाली व्हॅल्यू मिळाली किंवा निगेटिव्ह वाली व्हॅल्यू मिळाली, समोर आपल्याला सॉल्व्ह करायचीच आवश्यकता नाही. बघा कसं, कारण तुम्हाला माहिती आहे ती व्हॅरी कशी होते? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये व्हॅरी होते. तर मग पॉझिटिव्ह मिळाले तर मग काय येणार? 0, मग येणार निगेटिव्ह, मग येणार 0, मग येणार पॉझिटिव्ह. बस सेम. आता बघा, इथे 0 मिळालं, मग A मिळेल. आता A नंतर काय होणार? 0. मग काही करायचं नाही, फक्त टेबल काढायचं, इथे पुटअप करायची काही गरज नाहीये. A 0 -A 0 A, बस झालं. सेम, काहीच नाही. दुसरी घ्या V मध्ये आधी T=0 टाका. बघा, T=0 टाकलं तर cos 0 1 होतो, तुम्हाला हे व्हॅल्यू A ओमेगा मिळते. आता A ओमेगा पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर काय येणार? 0, मग येणार -A ओमेगा. बघा, A ओमेगा 0 -A ओमेगा 0, मग A ओमेगा 0. सेम असलेशन तसंच करून बघा तुम्ही. आधी 0 मिळेल, मग A ओमेगा स्क्वेअर मिळेल, मग त्यासमोर काय मिळणार? 0. मग आधी मायनस मिळाला, मग काय मिळणार? प्लस. हे असं करत जायचं. असं केल्यावर ह्या व्हॅल्यूंचा ग्राफ काढायचा आणि त्या व्हॅल्यूंचा ग्राफ आपल्याला असं मिळतो. हा तुमचा डिस्प्लेसमेंटचा आहे. एक्स A साइन ओमेगा टीचं. हा तुमचा वेलोसिटीचा आहे, ते काय आहे तुमचं? A ओमेगा कॉस ओमेगा टी. ठीक आहे, आणि हे आहे तुमचं ऍक्सलरेशनचं, त्याच्यात येतो -A ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. ठीक आहे, करेक्ट आहे. बघा, 0 वर 0 होता है ना, मग T/4 वर काय आला तुमचं? A आला होता.
मग त्यानंतर 0 समोर हे वेव्ह चालली, मग मायनस ए, मग 0, मग ए, मग परत 0. वेलोसिटी बघा आपल्याला सुरुवातीला ए ओमेगा मिळाली होती, मग 0, मग मायनस ए ओमेगा, मग 0, मग मायनस ए ओमेगा, मग 0, मग चाललंय असंच है ना. इथे बघा अँगल नाही दिले T/4 T/2 असं, तर तुम्ही इथे लिहू शकता हा 0 होतोय, हा तुमचा 90 होतोय, ठीक आहे, हा तुमचा 180 होतोय, हा तुमचा 270 होतोय, हा तुमचा 360 होतोय. तुम्ही लिहू शकता. हे बघा ही जी लाईन आहे ना, ही तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ग्राफ जे आहे ते तिथे प्लॉट करायचे आहेत. आधी एक्सप्रेशन लिहायचं आहे, डब्बे काढायचे आहेत, ते टेबल काढायचे आहेत आणि त्या हिशोबाने ते ग्राफ काढायचं आहे. आता जो नेक्स्ट टॉपिक आहे, आता आपण सुरू केलं होतं काय की मीन पोझिशन पासून स्टार्ट होईल. आता तुम्हाला काय करायचं आहे की एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होईल. तर काय, तर मी तुम्हाला हिंट देतो, हे तुम्हाला करून बघायचं आहे. जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होईल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय बनतो, हे बरोबर. याला डिफरन्शिएट कराल तर तुम्हाला V चा फॉर्म्युला मिळतो मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी, आणि ए चा फॉर्म्युला मिळतो तुम्हाला मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. बस व्हॅल्यू पुटअप करायची आहे, टेबल काढायचं आहे आणि त्याच हिशोबाने हा ग्राफ सुद्धा काढायचा आहे. हे काम मी तुमच्याकडे देतो आहे. आणि नसेल समजलं तर परत एकदा रिवाइंड करून बघा, तुम्हाला बिलकुल क्लिअर होईल बाळांनो. ठीक आहे, चला तर समोर जाऊया. कंपोजिशन ऑफ 2 SHM, इम्पॉर्टंट अँड व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. का बरं व्हेरी इम्पॉर्टंट? कारण सर याचे कन्सेप्ट जे आहेत ते पुढच्या चॅप्टरमध्ये पण येणार, त्याच्या पुढच्या चॅप्टर पण मध्ये येणार, त्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये पण येणार. म्हणून हा जो कन्सेप्ट आहे बाळांनो तो एकदम क्रिस्टल क्लिअर पाहिजे. कंपोजिशन ऑफ 2 SHM म्हणजे काय बघा. इमॅजिन करा की एक असं बॉक्स आहे आणि तो फक्त एका लाईनवरच मूव्ह होऊ शकतो. असं तो इकडे नाही मूव्ह होऊ शकत आणि असं इकडे पण नाही, इकडे पण नाही, तो बरोबर असं मूव्ह होऊ शकतो. बरोबर. आता तो बॉक्स आहे, त्या बॉक्सला मी इकडून धक्का मारता आणि माझ्यासारखाच तिकडचा एक व्यक्ती तो पण त्याच दिशेला मारताय. तुम्हाला काय वाटतं, बॉक्स लांब जाणार की नाही जाणार? म्हणजे माझ्यामुळे 5 मीटरवर जात असेल तर दोघांमुळे 10 मीटरवर जाईल. सेकंड केस, मी इकडून धक्का मारतोय, माझ्यासारखा दुसरा व्यक्ती इकडून धक्का मारतोय, तो ना तिकडे जाणार ना इकडे जाणार, इथेच राहणार, कारण सारखा फोर्स अप्लाय होतो त्याच्यावर. आलं का लक्षात? म्हणजे मी काय करतोय, 2 SHM एका जागी आणतोय. काय बोलले सर? अरे SHM काय, सिंपल हार्मोनिक मोशन असं होतो ना, तो काऊन होतो, याला धरून तिकडे खिचलं तिकडे जाईल, मग इकडे येणार, मग तिकडे जाणार, मग इकडे येणार. हे काय तुमचं SHM. आता त्या दिशेला दिलं, तिकडे स्टार्ट झाला, मग इकडे आला. आता एकाच वेळी त्याही दिशेला द्याल, ह्याही दिशेला द्याल, एकाच जागी राहील. एका वेळी ह्या दिशेला द्याल आणि त्याच दिशेला द्याल तर परत लांब जाणार तो. याला म्हणतात कंपोजिशन ऑफ SHM. म्हणजे 2 SHM एकाच पार्टिकलवर एकाच वेळी आलेत आणि त्याच्यानंतर त्याचे डिस्प्लेसमेंट कसे झालेत किंवा त्याचं इक्वेशन कसं मिळेल, हा आहे तुमचं कंपोजिशन ऑफ SHM. तर मग 2 SHM कसे घ्यायचे, तर हे घ्यायचं x1 बरोबर काय A1. दोघांचे अँप्लिट्यूड आपण वेगळे घेत आहोत आणि आपण असं गृहीत धरतो की दोघेही जे आहे ते कुठून स्टार्ट होत आहे. आता मीन पोझिशन पासून तर आपण नाहीच पकडू, कुठून स्टार्ट होते तर नंतर बघू. सगळ्यांचे अँप्लिट्यूड वेगळे वेगळे, म्हणजे दोघांचे अँप्लिट्यूड वेगळे वेगळे आणि दोघांचं इनिशियल फेज वेगळं आहे असं घेणार आहोत. आणि टाइम पिरियड सेम आहे. बरोबर आहे, टाइम पिरियड काय त्याचं सेम. तर ओमेगा टी प्लस φ1. ठीक आहे. x2 बरोबर काय A2 साइन ओमेगा टी प्लस φ2. तर हा तुमचा एक्सप्रेशन 1, हा तुमचा एक्सप्रेशन 2. आता जर मला याला दोघांचं ऍड करायचं आहे किंवा कंपोजिशन करायचं आहे, त्याला काय करू, x1 अपॉन काय तुमचं x2. क्लिअर आहे बाळांनो? आता काय करू मी, बस त्याला तसं जसं आहे तसं तसं त्याला मांडत जाणार आहे मी आणि समोर काढणार आहे. मग ते कसं होणार बघा, x बरोबर काय होणार A1 साइन. मी एक काम करू, त्याला आता लिहून घेतो, चला. ओमेगा टी प्लस φ1 प्लस A2 साइन ओमेगा टी प्लस φ2. ठीक आहे. आता बघा काय करायचं याच्यामध्ये A प्लस बीचा फॉर्म्युला लावायचा, साइन A प्लस बीचा. कसं, साइन A प्लस बी म्हणजे साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी. याच्यामध्ये पण तोच फॉर्म्युला लावायचा, साइन A प्लस बी तर साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी.
मग ह्या A2 ला त्या पूर्ण याला मल्टिप्लाय करून घ्यायचं, A1 ला त्या पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं. मग तुम्हाला 4 टर्म्स मिळतील. त्या 4 टर्म्स मध्ये एक साइन ओमेगा टी कॉमन मिळेल, म्हणजे 4 पैकी 2 टर्म मध्ये साइन ओमेगा टी कॉमन मिळेल आणि 2 टर्म मध्ये कॉस ओमेगा टी कॉमन मिळेल. त्याला काढल्यावर आपल्याला एक्सप्रेशन कसं येतं हे तुम्हाला सांगतोय मी इथे लिहून बघा. त्याला काढल्यावर मी हे एक स्टेप समोर घेतोय कारण ते खूप वेळ लागणार म्हणून ते तुम्हाला सांगतोय. कसं होणार ते असं येणार A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 हा ब्रॅकेटमध्ये मिळणार आपल्याला आणि याच्यामध्ये मिळणार आपल्याला साइन ओमेगा टी. ऑफकोर्स हा आपण एक्स बद्दल बोलतोय, ठीक आहे. प्लस A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 आणि बाहेर काय निघणार याच्यामध्ये कॉस ओमेगा टी. आता बघा काय करायचं, आपण ह्या ब्रॅकेटला घ्यायचं आर कॉस डेल्टा आणि ह्या ब्रॅकेटला घ्यायचं आपण आर साइन डेल्टा. असं आपण घेतल्यावर ठीक आहे आपल्याला काय मिळतो, एक्स इज इक्वल्स टू आर कॉस डेल्टा इंटू साइन ओमेगा टी प्लस आर साइन डेल्टा इंटू कॉस ओमेगा टी. तरी तुम्ही आर कॉमन काढला तर मला हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा दिसतोय, साइन ओमेगा टी प्लस डेल्टाचा मला हा फॉर्म्युला दिसतोय आणि हा आहे माझा एक्सप्रेशन फॉर द रिझल्टंट SHM. तर तुम्ही व्यवस्थित बघितले तर बघा इथे आर टर्म आहे जी एम्प्लिट्यूड डिनोट करेल, ओमेगा आहे, टी आहे आणि डेल्टा हा जो तुमचा इनिशियल फेज आहे. तर हा एक्सप्रेशन कशाशी मिळता जुळता आहे, एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फायशी. आणि मी म्हणू शकतो की जो रिझल्टंट जो तुम्हाला मिडल मोशन तो कसा असणार आहे, SHM असणार आहे, ज्याचा एम्प्लिट्यूड आर असणार आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा असणार आहे आणि इनिशियल फेज डेल्टा असणार आहे. आय होप दिस इज क्लिअर. फाईन. मग आता याच्यामध्ये आरची आणि डेल्टाची व्हॅल्यू कशी काढायची सर, आरची व्हॅल्यू काढायची असेल तर बघा हे मी तुम्हाला सांगितलं ना, आरची व्हॅल्यू जर काढायची असेल तर ह्याचं स्क्वेअर प्लस याचं स्क्वेअर करायचं, म्हणजे आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. म्हणजेच काय, ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस या ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं का लक्षात. त्याला तुम्ही सॉल्व्ह कराल त्याला काय मिळणार आहे तुम्हाला, त्याला तुम्ही सॉल्व्ह कराल तर एक्सप्रेशन कशी मिळतोय बघा तुम्हाला, असं मिळतोय आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा बरोबर हे काय मिळणार आहे तुम्हाला, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 कॉस phi1 मायनस phi2. बेटा ही प्रोसिजर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण दिलेली आहे, असं काही वेगळं मी ते सांगत नाहीये की जेणेकरून आपण तिथे लिहायला पाहिजे. ठीक आहे, प्लस मायनसच्या गोष्टी आहेत एवढं तुम्हाला यायला पाहिजेत मला असं वाटते. आर स्क्वेअर इथून कॉमन काढलं, साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा 1 होऊन जातो आणि आर स्क्वेअर बरोबर तुम्हाला काय मिळतो, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2. ठीक आहे, कॉस phi1 मायनस phi2. ठीक आहे, तर आर जर मला समजा रूट काढायचं असेल त्याचा तर मी सरळ सरळ काय करणार, हे आर बरोबर याला काय राहून घेणार रूट. तर हा काय आहे रिझल्टंट SHM चा एम्प्लिट्यूड. बघा आपल्याला दोन एक्सप्रेशन दिले राहतील, कुठले, हे दोन हे दोन एक्सप्रेशन आपल्याला दिले राहतील. म्हणजे आपल्याला काय काय माहित राहणार, A1 माहित राहणार, ओमेगा माहित राहणार, टी माहित राहणार आणि phi1. तसंच इथे A2 आणि phi2. आता मला सांगा A1 A2 माहिती आहे, phi1 phi2 माहिती आहे, तर तुमचं आर नाही निघणार का, निघणार. आलं का लक्षात. त्याच प्रकारे आता आपण डेल्टा कसं काढायचं, जसं आपण इथे स्क्वेअर करून ऍड केलं तिथे काय करायचं, डिवाइड करायचं आहे. म्हणजे हे डिवायडेड बाय हे, जाऊया मागे, ते म्हणजे हे डिवायडेड बाय हे, म्हणजे हा ब्रॅकेट डिवायडेड बाय हा ब्रॅकेट येतोय. म्हणजे कसं होणार ते बघा, डेल्टा बरोबर, अच्छा मी हे लिहून घेतोय, आर साइन डेल्टा अपॉन आर कॉस डेल्टा बरोबर. आता इथे वर काय येणार बेटा, A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 अपॉन A1 cos phi1
प्लस A2 कॉस फाय 2. आलं का लक्षात? मग आता जर आपल्याला हे आता आर आर कटतो आणि हा काय बनतो टॅन डेल्टा, तर डेल्टा बरोबर काय येणार आहे टॅन इनवर्स ऑफ हा A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2 अपॉन A1 cos फाय 1 प्लस A2 cos फाय 2. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डेल्टा. बघा बाळांनो, मी तुम्हाला इथे काय जे टेक्स्टबुक मध्ये लिहून आहे तेच तुम्हाला इथे लिहून दाखवते, त्याला काही अर्थ नाही आहे ना. मला असं वाटतं की तुम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजे जे तुम्हाला नाही समजत. ठीक आहे, तर कुठे डिवाइड करायचं आहे, कुठे ऍड करायचं आहे स्क्वेअर करून, ते तुम्ही लक्षात ठेवा. फक्त एवढं लक्षात ठेवा, कंपोजिशन ऑफ 2 SHM मध्ये काय होतं, एका पार्टिकलवर दोनही SHM किंवा दोनही फोर्स एकाच वेळी येतात. जर दोनही फोर्स एकाच दिशेला लागले तर खूपच छान मोठा SHM बनेल, आणि दोनही फोर्स अपोजिट डायरेक्शनला लागले आणि सेम असेल तर तो काय होणार आहे, तुमचा 0 होऊन जाणार आहे. ठीक आहे, चला तर समोर जाऊया. तर हे काय होतं बाळांनो, तुमचं SHM बद्दल होतं. हे काय होतं तुमचं SHM, कंपोजिशन ऑफ SHM बद्दल होतं. फाईन. आता याच्यामध्ये काही केसेस आहेत की यार केव्हा तुमचे फॉर्म्युले कसे चेंज होतात. लाईक फाय 1 म्हणजे फेस डिफरन्स नसेल तर हा 0 बनणार. कॉस फाय 1 मायनस फाय 2 फेस डिफरन्सच नसेल तर काय बनणार 0. मग कॉस 0 1 बनणार. तर हा काय A1 प्लस A2 होल स्क्वेअरचा फॉर्म्युला बनतो. रूट आणि स्क्वेअर निघून जातो, तर तुमचा R बरोबर A1 प्लस A2 बनतो जर हा डिफरन्स काय असेल 0. आणि हा डिफरन्स जर 90 असेल किंवा 180 असेल, 90 असेल तर ही टर्मच पूर्ण कटते, तर अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर बनतंय. 180 असेल तर मायनस होतोय, मायनस झालं तर काय होणार आहे तुमचं A1 मायनस A2 चा होल स्क्वेअर, म्हणजे R बरोबर A1 मायनस A2 होणार आहे. हे काही स्पेशल केसेस आहेत, हे काही असं मोठं गोष्ट नाही त्याच्यामध्ये. तुम्ही थोडंसं एक बार बघा, नाही कळलं तर तुम्ही कमेंट करा, मी ते टाकेन. फाईन, ओके, नो प्रॉब्लेम. समोर जाऊया. येस, एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बरोबर. एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. याचे तुम्हाला सांगायचं आहे की जसं आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं होतं की वेगवेगळ्या पॉइंटवर वेगवेगळी तुमची एनर्जी आहे, त्याच प्रकारे इथे सुद्धा वेगवेगळ्या पॉइंटवर वेगवेगळी एनर्जी राहणार. पण जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कन्झर्वेटिव्ह होतं आणि त्याच्यामध्ये एनर्जी जी आहे ती कन्झर्व होत होती, तशीच इथे सुद्धा एनर्जी कन्झर्व होणार आहे. आणि म्हणून मी म्हणू शकतो की टोटल एनर्जी ऍट एव्हरी पॉइंट इन द SHM इज सेम. And total energy is equal to what? Potential energy plus kinetic energy. मग काय कशी काढायची पार्टिकलची टोटल एनर्जी काढायची आपल्याला. मग टोटल एनर्जी बरोबर काय होतो, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी तर खूप सोपी आहे, हाफ mv स्क्वेअर. वीचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. इथे काय उडतो घोडा आपला पोटेन्शियल एनर्जी करिता. तर पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतो तुमचं वर्क डन है ना. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इथून इथपर्यंत एखादा ऑब्जेक्ट आणलाय तर मी त्याच्यावर वर्क डन केला आणि तेच वर्क डन त्याच्यामध्ये ॲज अ पोटेन्शियल एनर्जी काय झालेला आहे, स्टोअर झालेला आहे. इज दॅट ओके? तर कसं काढायचं बघा. सपोज करा की मीन पोझिशन पासून हा पार्टिकल x या अंतरावर आहे आणि x या अंतरावर पासून थोडंसं समोर त्याला मला पुश करायचं आहे dx डिस्टन्सनी. काय करायचं मला, त्याला पुश करायचं आहे dx डिस्टन्सनी समोर त्याला पुश करायचं आहे. मला सांगा जेव्हा मी त्याला तिकडे पुश करणार तर मला इकडे फोर्स लागणार, तो असणार तुमचा रिस्टोरिंग फोर्स आणि त्याचा फॉर्म्युला बनतोय F इज इक्वल्स टू मायनस kx. काय बनतो त्या फोर्सचा फॉर्म्युला, F इज इक्वल्स टू मायनस kx. बनताय का? बनतोच. मी आधीच सांगितलं होतं रिस्टोरिंग फोर्स काय तुमचं F इज इक्वल्स टू मायनस kx. इज दॅट ओके? आता बघा मला सांगा वर्क डनचा फॉर्म्युला काय. आता एक पार्टिकल ऑलरेडी इथे आहे x डिस्टन्स, त्याला जस्ट थोडासा घेऊन जायचा समोर dx नी, तर वर्क डन पण काय होणार dw है ना. तर dw म्हणजे हा मोठा w, तो काय होणार आहे बेटा, वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे dx. आलं का लक्षात मी काय शिकवतोय. फोर्स इंटू काय होणार आहे तुमचं डिस्प्लेसमेंट dx, बरोबर आहे. पण हा dx पॉझिटिव्ह न राहता हा dx न राहता तुमचा निगेटिव्ह. असं का बरं सर, कारण वर्क डन जे मी करत आहे ते अपोजिट आहे त्या फोर्सच्या, म्हणजे रिस्टोरिंग फोर्सच्या अपोजिट आहे, म्हणून याला काय लिहिणार मी मायनस dx. मग dw
बरोबर. एफ बरोबर काय मायनस के एक्स आणि हा काय होणार आहे तुमचं मायनस डी एक्स. तर डी डब्ल्यू बरोबर मला काय मिळतो के एक्स डी एक्स. तर हा छोटासा वर्क डन झाला तुम्हाला डी एक्स एवढं समोर नेण्यासाठी पार्टिकलला. तर जर पूर्ण टोटल वर्क डन मला करायचं असेल तर मी याला काय करणार इंटिग्रेट करणार आणि इंटिग्रेट केल्यावर मी असं लिहू शकतो की डब्ल्यू बरोबर मला काय मिळतो के एक्स स्क्वेअर बाय 2. के एक्स स्क्वेअर बाय 2 मला असं मिळतो बघा ना. एक्स डी एक्सचा काय इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. तर ही काय हाच वर्क डन त्या पार्टिकलमध्ये स्टोअर होईल ऍज अ पोटेन्शियल एनर्जी आणि म्हणून मी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहू शकतो हाफ के एक्स स्क्वेअर. आला का लक्षात. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला किती आहे हाफ के एक्स स्क्वेअर. कुठल्या पॉईंटवर पी या पॉईंटवर. आता पी या पॉईंटवर आपण टोटल एनर्जी काढू. टोटल एनर्जी म्हणजे काय होतं बेटा टोटल एनर्जी बरोबर पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आत्ताच आपण काढली किती होत आहे ते हाफ के एक्स स्क्वेअर प्लस कायनेटिक एनर्जी काय बनते तुमचं हाफ एम व्ही स्क्वेअर. आता व्ही म्हणजे काय ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर ओमेगा स्क्वेअर बनतोय म्हणजे व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आणि हे बनतंय तुमचं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. त्याचबरोबर आता हा आपण काय करूया थोडंसं ते ब्रॅकेट मोकळं करूया. एक्स स्क्वेअर प्लस हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मल्टिप्लाय करतोय बाळांनो मी प्लस आता मायनस होणार मायनस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बघा हा एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि हा एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ऍक्च्युली के म्हणजे काय होतं तुमचं एम ओमेगा स्क्वेअरच होतो. ठीक आहे. हे काय होतं तुमचं कॅन्सल होतोय आणि ते कॅन्सल झाल्यामुळे फायनली आपल्याला काय मिळतंय कुठे गेलं हा फायनली आपल्याला काय मिळतोय टोटल एनर्जी बरोबर हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. यालाच आपण म्हणू शकतो हाफ के ए स्क्वेअर कारण ओमेगा म्हणजे के बरोबर एम ओमेगा स्क्वेअर होतो है ना. मी तिथे तुम्हाला सांगितलं असेल स्लाइड मध्ये. कुठे आहे ती स्लाइड. आ जाओ येस. हे बघा हे दिसतंय ते तुम्हाला ओमेगा स्क्वेअर बरोबर काय होतं के बाय एम. तर के बरोबर काय होणार एम ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे एक्झॅक्टली तेच आहे दुसरं काहीच नाहीये. ठीक आहे. तर आपल्याला मिळते टोटल एनर्जी बरोबर हाफ के ए स्क्वेअर. ठीक आहे. आता ही एवढीच टोटल एनर्जी तुम्हाला सगळीकडेच मिळेल म्हणजे तुम्हाला मीन एक्स्ट्रीम पोझिशनवर पण मिळेल आणि तुम्हाला मीन पोझिशनवर पण मिळेल. बघा एक्स्ट्रीम पोझिशनवर काय असते वेलोसिटी 0 असते म्हणजे टोटल एनर्जी बरोबर काय होणार तुमची पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हाफ के एक्स स्क्वेअर. पण इथे एक्स मध्ये काय टाकू आपण ए कारण तो एक्स्ट्रीम पोझिशनवर आहे म्हणून त्याची व्हॅल्यू सुद्धा हाफ के ए स्क्वेअर होणार. बघा इथे हाफ के ए स्क्वेअर इथे हाफ के ए स्क्वेअर आणि तुम्ही तसंच सोडवलं तर इथे सुद्धा हाफ के ए स्क्वेअरच मिळणार कारण ते एक्स 0 असल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी 0 होऊन जाणार आणि कायनेटिक एनर्जी मधला जो फॉर्म्युला आहे फॉर्म्युल्यामधला जो एक्स आहे तो पण 0 होणार. पण याच्यात तुम्हाला काय मिळणार हाफ के ए स्क्वेअर म्हणजे कुठेही जाणार तरी तुमची टोटल एनर्जी सेम मिळणार. तर जर तुम्हाला असं प्रश्न विचारता की प्रूव्ह करा की कन्झर्वेशन इथे पण होतं तर असंच दाखवायचं. एक्स घ्यायचा याच्यावरची टोटल एनर्जी काढायची मग हा पॉईंट घ्यायचा याच्यावरची टोटल एनर्जी काढायची याच्यावरची टोटल एनर्जी काढायची सांगायचं का तीनही पॉईंटवर एनर्जी सारखी आहे आणि म्हणून मी म्हणू शकतो की याच्यामध्ये काय होऊन राहिलं आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी होऊन राहिलेली आहे. फाईन. चला समोर चलूया. याचं ग्राफ कसं बनतो बघूया आपण. ठीक आहे. बघा हा मीन पोझिशन आहे हा तुमचा एक्स्ट्रीम पोझिशन आहे. मीन पोझिशनवर डिस्प्लेसमेंट 0 इकडे प्लस ए इकडे मायनस ए बरोबर. तर एक्स्ट्रीम कडून जसं जसं तुम्ही मीन कडे जाता तर बघा तुमची जे कायनेटिक एनर्जी आहे ते वाढत जाते. ही बघा ही एनर्जीचं लेवल आहे ही एनर्जीचं लेवल आहे इकडे जेवढं वर तेवढी जास्त एनर्जी बरोबर आहे. तर हे बघा इथे पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. बघा ही पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे इथे हा पोटेन्शियल एनर्जीचा कर्व आहे हा वाला. पोटेन्शियल एनर्जी कुठे जास्त आहे एक्स्ट्रीम पोझिशनवर. हे बघा एक्स्ट्रीम पोझिशनवर पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे
मग मीन पोझिशनवर कोणती एनर्जी जास्त आहे? कायनेटिक एनर्जी जास्त आहे किंवा मॅक्सिमम आहे. आता बघा, मीन पोझिशनवर कायनेटिक एनर्जी फुल ही 0, एक्स्ट्रीमवर तुमची पोटेन्शियल एनर्जी फुल, कायनेटिक एनर्जी 0. म्हणजे काय की जसं जसं तुमचं पार्टिकल मीन कडून एक्स्ट्रीम कडे जात आहे तर त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढत जात आहे आणि कायनेटिक एनर्जी कमी होत जात आहे. पण जसं जसं पार्टिकल एक्स्ट्रीम पासून मीन कडे येत आहे तर त्याचं कायनेटिक एनर्जी वाढत जात आहे, पोटेन्शियल एनर्जी कमी होत जात आहे. तर त्याचंच ते ग्राफ आहे. हे बघा, हे कायनेटिक एनर्जीचं आहे. तर एक्स्ट्रीम पासून मीन कडे चाललं तर वाढत जात आहे, मग परत त्याच्याकडून एक्स्ट्रीम कडे झालं तर कमी होत जात आहे. पोटेन्शियल एनर्जीचं एक्स्ट्रीम पोझिशनवर जास्त आहे, मीन कडे गेलं तर कमी आणि परत समोर गेलं तर त्याचं जास्त. मग असे काही तुम्हाला पॉइंट्स मिळतात ज्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी कशी राहणार आहे? सेम राहणार आहे. आणि ते कुठल्या पॉइंटवर राहणार आहे? -a/√2 ह्या अंतरावर राहणार आहे किंवा +a/√2 ह्या अंतरावर राहणार आहे. म्हणजे समजा हा आपला ऑसिलेटरी मोशन आहे, हा +a आणि हा -a, तर हा अंतर a आहे. तर a/√2 ह्या अंतरावर, म्हणजे समजा हा अंतर आपण घेतलं तर या अंतरावर काय होणार आहे? तुमचं पोटेन्शियल एनर्जी बरोबर कायनेटिक एनर्जी राहणार आहे. आणि हा अंतर नेहमी इथून घ्यायचा बाळांनो. कुठलाही डिस्प्लेसमेंट असो ऑसिलेशन मध्ये, तो कुठून घ्यायचं? मीन पोझिशन वरूनच घ्यायचं. आय होप दिस इज क्लियर. ओके, चलो सामने चलते हैं. ओके, चला तर नेक्स्ट टॉपिक काय बेटा आपलं? सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम काय? सिंपल थेरी आहे, रिजिड सपोर्ट आहे, मासलेस, इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल स्ट्रिंगने त्याला अटकवलेला आहे एका बॉबला, पॉइंट मासला, आणि जो असा असा मोशन परफॉर्म करतो. त्याला काय म्हणूया आपण? सिंपल पेंडुलम. कमॉन यार, हे खूप इझी गोष्टी आहेत. याला काय काय असं आपण घेऊन बघा, हे तुमचं काय असं रिजिड सपोर्ट, तसं आपली वरची ती, ठीक आहे, त्याला आपण लावूया असं एक बॉब छोटासा, आणि हा जातोय असं 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 असं, याला म्हणूया आपण सिंपल पेंडुलम. इज दॅट ओके? काय बघता बघा डेफिनेशन. अन आयडियल सिंपल पेंडुलम इज द हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय अ मासलेस. असं होऊ शकतं का बाळांनो? कधी मासलेस स्ट्रिंग राहू शकते का? है ना. इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल, है ना, स्ट्रिंग फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. बघा बेटा, फिजिक्स मध्ये इमॅजिनेशन इज अटमोस्ट इम्पॉर्टंट. आयडियल सिंपल पेंडुलम जेवढं तुम्हाला असं सोपं वाटतं, पण एवढं सोपं नाही आहे ते. बरेचसे कन्सेप्ट त्या पेंडुलमनी क्लिअर झालेले आहेत, होत आहेत, बरोबर आहे. पण आयडियलिटी इथे दिलेली आहे, राईट. तर त्या हिशोबाने थोडंसं लक्ष द्यायचं. अ प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम असं कसं असते? स्मॉल हेवी असते स्पियर, ठीक आहे, सस्पेंडेड बाय अ लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. म्हणजे आयडियल पण दिलेला आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकल पण दिलेला आहे. असं नाही की एवढी जाडी स्ट्रिंग घेऊन यायची आणि एवढूसा बॉब लावायचा, नाही. स्ट्रिंग बिलकुल है ना अशी असेल स्ट्रिंग, है ना, तर तुम्हाला छोटासा असा इथे बॉब लावायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जे आहे ते रिझल्ट्स मिळतील. तर आयडियल सिंपल पेंडुलम आणि प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. आय होप दिस इज क्लिअर. तर आपल्याला इथे काय दाखवायचं आहे? सिंपल पेंडुलम हा एका पर्टिक्युलर कंडिशन मध्ये SHM परफॉर्म करतो, हे तुम्हाला दाखवायचं आहे. बघा, मी दाखवूनच देतो तुम्हाला डायरेक्ट करून. कसं? आता ही पेन दिसते माझं, पेनचं हे टोक आता तुम्हाला ब्लॅक ब्लॅक दिसणार नाही, पण असं लक्षात घ्या की समजा हा असा पेंडुलम आहे, इथे अटॅच आहे, आणि हा, ठीक आहे. आता मला सांगा की याला मी जस्ट असा डिस्प्लेस करतोय इथपर्यंत, असं इकडून असं, हा लगभग स्ट्रेट डिस्टन्स आहे की नाही आहे? है ना. म्हणजे हा असं जाणार बिलकुल. हे बघा, हे असं असं तुम्हाला दिसतही नसणार. मी अच्छा हे ब्लॅक ठेवू का मागे? ओके, येस. हे बघा, हे असं ठेवलंय, असं 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 असं. तर त्याचं टिप जे आहे, याचं टिप जे आहे ते काय परफॉर्म करत आहे? ऑसिलेटरी मोशन. म्हणजे मी असं म्हणू शकतो की हा जर थीटा खूप खूप स्मॉल असेल, व्हेरी व्हेरी स्मॉल, तर सिंपल पेंडुलमचा ऑसिलेशन हा काय असतो? सिंपल हार्मोनिक मोशन असतो, लिनियर वाला, ते पण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असतो. स्ट्रेट स्ट्रेट मागे पुढे जाऊ शकतो तो. फाईन, तेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर मग ते प्रूफ कसं करूया आपण? बघा कसं करूया. नेहमी लक्षात घ्या की एखादा पार्टिकल ऑसिलेशन परफॉर्म करत आहे तर त्याला एकच प्रूफ करायचं की जर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होत आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन, आणि ते दोघेही अपोजिटली डायरेक्टेड असले पाहिजे, बस. तर बघा, डायग्राम आहे. डायग्राम मध्ये हे स्ट्रिंग लावलेली आहे बॉबला. बॉबचा जो मास आहे तो mg, आणि mg जो फोर्स आहे तो डायरेक्टेड डाऊनवर्ड. या पोझिशन मध्ये mg ला मी रिझॉल्व करतोय. हा थीटा आहे,
तर हा सुद्धा थीटा होणार. तर हा कंपोनेंट होणार तुमचा mg कॉस थीटा आणि हा होणार तुमचा mg साइन थीटा. बरोबर. तर मला सांगा हा mg कॉस थीटा कशाला बॅलन्स करताय? टी ला. तर mg साइन थीटा ते काय ऍक्ट करेल ऍज अ रिस्टोरिंग फोर्स. तर ह्या केसमध्ये तुमचा रिस्टोरिंग फोर्स बरोबर काय होणार? मायनस mg साइन थीटा. तर मायनस का बरं लिहिलं? अपोजिट डायरेक्टेड आहे. कशाच्या? थीटाच्या. म्हणजे थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट जरी आपण बघितलं, आता बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट एकाएकी आपल्याला तिथे म्हणता येणार नाही, पण जर आपण स्मॉल जर डिस्प्लेसमेंट घेतला म्हणजे स्मॉल अँगलने इकडे तिकडे चालला तर हा काय होतं? लिनियर डिस्प्लेसमेंटच होत आहे ना. मग तिकडे जाता तर फोर्स इकडे ऍक्ट होत आहे आणि इकडे जाता तर फोर्स तिकडे ऍक्ट होत आहे. म्हणूनच त्याला मायनस mg साइन थीटा लिहिलं. आता आपण जाणार आहोत समोर, डोंट वरी. बघा साइन थीटा, आता बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असं पण दिलंय की फॉर स्मॉल व्हॅल्यू ऑफ थीटा साइन थीटा इज इक्वल टू थीटा, आणि मग नंतर त्यांनी साइन थीटा इथे लावलेला आहे आणि याच्यामध्ये साइन थीटा बरोबर एक्स अपॉन एल, म्हणजे हे जे स्ट्रिंगची लेंथ आहे एल, असं सुद्धा घेतलेलं आहे. पण आपण डायरेक्ट चालूया. तर साइन थीटा जर आपण इथे बघितलं तर काय होतंय? mg साइन थीटा बरोबर काय तुमचं एक्स बाय एल. आता तुम्ही ह्याला जे आहे बाळानो ते स्ट्रेट डिस्टन्स पकडायचं, असं स्ट्रेट डिस्टन्स पकडायचं याला. आलं का लक्षात? स्ट्रेट डिस्टन्स पकडल्यावर हा एक्स बनतोय, बरोबर. हा तुमचा 90 डिग्री अँगल बनतोय आणि हा बनतोय तुमचं हायपोटेनियस. आलं का लक्षात? हे बघा हे 90 डिग्री, हे तुमचं हायपोटेनियस. आलं का लक्षात मी काय सांगतो तुम्हाला? बरोबर. मग ते झाल्यावर इथे लिहून घेऊ एफ. आता बघा एम जी आणि एल कॉन्स्टंट आहे, तर मी असं लिहू शकतो एफ इज इक्वल टू मायनस के हो, म्हणजे आपण त्याला कॉन्स्टंट जर पकडलं तर कॉन्स्टंट त्याला आपण के घेऊया आणि मायनस एक्स. तर मी आपण असं लिहू शकतो की एफ इज प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. हेन्स प्रूव्ह फॉर स्मॉलर अँगल और फॉर स्मॉलर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे छोट्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी पेंडुलम काय परफॉर्म करतोय? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. दॅट्स इट. एवढं तुम्हाला तिथे सांगायचं आहे. फाईन. चला तर समोर चालूया. सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम म्हणजे काय? त्याचा टाइम पिरियड किती असतो? 2 सेकंड. सेकंड पेंडुलमचा टाइम पिरियड किती असतो? 2 सेकंड. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. टाइम पिरियड इज इक्वल टू किती बेटा? 2 सेकंड्स. बरोबर आहे. एवढं लक्षात ठेवायचं. टीच्या एक्सप्रेशन मध्ये त्याची व्हॅल्यू जर आपल्याला टाकलं तर आपल्याला त्याचं व्हॅल्यू मिळतंय, म्हणजे त्याची लेंथ किती राहणार आहे त्याचं व्हॅल्यू मिळते. ते थोडंसं तुम्ही बघून घ्याल. फाईन. एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे अँग्युलर एसएचएम. काय बेटा? अँग्युलर एसएचएम. अँग्युलर एसएचएम मी सुरुवातीला सांगितलं होतं की ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा कसं होतंय, एक डिस्क घेतली आहे, एक सपोर्टने अटकवलं आणि त्याला असं केलं थोडंसं. सपोर्ट म्हणजे एक स्ट्रिंगनी थोडीशी फ्लेक्झिबल आहे, त्याला असं केलं तर ते परत आपल्या जागेवर येईल. मग असं होईल, असं होईल. या केसला म्हणूया आपण अँग्युलर एसएचएम. बरोबर आहे. मग आता अँग्युलर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन कसं काढायचं? जसं आपण त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काढलं होतं तसं आपण याचं इक्वेशन काढायचं. बघा डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, ठीक आहे, प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स बरोबर काय होतं? 0. बरोबर आहे. तर सेम लाईनवर याचं डिफरन्शियल इक्वेशन काय व्हायला पाहिजे? डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर, कारण एक्स बरोबर इकडे थीटा होतो, ओमेगा स्क्वेअर थीटा बरोबर 0. ठीक आहे. इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो ओमेगा स्क्वेअर बरोबर के बाय एम होतं ना, इथे ओमेगा स्क्वेअर बरोबर होतं तुमचं सी बाय आय, कारण सी इथे रोटेशनल कॉन्स्टंट अँग्युलर आणि एम इथे काय येणार? तुमचं आय येणार, कारण इथे जे एम आहे ते इथे काय येणार? खाली आय येणार. पण तुम्हाला माहित आहे ना, इकडे एम तर इकडे काय? आय. सेम. आता तुम्हाला जर हा डिराईव्ह करायचा असेल इक्वेशन तर सेम आहे, सिंपल आहे. हे बघा याच्यात कसं सांगायचं की फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय? तर मायनस थीटा. मग हा काय बनतो? एफ इज इक्वल टू मायनस सी थीटा. मग आपल्याला माहित आहे, सॉरी फोर्स नाही, आय एम व्हेरी सॉरी, टॉर्क. टॉर्क जो त्याच्यावर ऍक्ट होतोय है ना, तो प्रपोर्शनल आहे, तो काय? मायनस थीटा. मग त्याला आपण प्रपोर्शनलिटी काढतो, हा बनतोय मायनस सी थीटा. पण आपण टॉर्कचा आपल्याला पहिला माहिती आहे आणखी काय? आय इंटू अल्फा. बरोबर. मग अल्फाला काय? डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर, म्हणजे हे दोघांना इक्वेट करायचं. तुम्हाला काय मिळतं याच्यामध्ये? बघा आय अल्फा बरोबर मायनस सी थीटा. मग ह्या काय करायचं? अल्फाला लिहायचं डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. ठीक आहे. हा आय इकडे जाईल, सी बाय आय म्हणजे काय? तुमचं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर
theta as it is equals to 0. This is the differential equation for the angular SHM. सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ठीक आहे, चला लास्ट टॉपिक ऑफ द डे, दॅट इज व्हॉट फ्री ऑसिलेशन, फोर्स्ड ऑसिलेशन अँड रेझोनन्स. फ्री, फोर्स्ड आणि रेझोनन्स खूप मजेशीर कन्सेप्ट आहे बघा. फ्री ऑसिलेशन मध्ये काय करायचं, बॉडी ऑसिलेट्स विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी. मी असं लिहून घेऊ का, बॉडी ऑसिलेट्स विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी. सर नॅचरल फ्रिक्वेन्सी काय आहे बघा, तुम्हाला सांगतो मी आता, लगेच समजावून सांगतो. मी पेंडुलम घेतलं, असं पकडलं सोडलं, तर ती जी व्हायब्रेट होत आहे ती नॅचरल फ्रिक्वेन्सी. हे झालं फ्री ऑसिलेशन. फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय, स्प्रिंग आहे, पेंडुलम आहे, इथे नेलं सोडलं, इथून तो इथे गेला, परत इथे आला, त्याला इथे आला, परत त्याला फोर्स दिला मी, तो परत इथे आला, परत इथे गेला, परत फोर्स दिला मी, परत इथे आला, परत इथे गेला, म्हणजे त्याला पिरियोडिक फोर्स मिळत आहे. म्हणून त्याला काय म्हणूया आपण, फोर्स्ड ऑसिलेशन म्हणूया. म्हणजे मी इथे लिहून घेऊ का, फोर्स्ड ऑसिलेशन्स. ठीक आहे, फोर्स्ड ऑसिलेशन्स बरोबर आहे. फोर्स ऑसिलेशन मध्ये बॉडी मूव कशी होते बेटा, बॉडी मूव्स विथ गिवन फ्रिक्वेन्सी, विथ एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी असं म्हणू शकतो आपण, एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी. मग रेझोनन्स काय, जर दिलेली बाहेरची फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी बरोबर तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल, तर बॉडी जी आहे ती मॅक्सिमम अँप्लिट्यूडने व्हायब्रेट होते आणि त्याला म्हणायचं आपण काय, रेझोनन्स. बघा मी एक सिंपल कन्सेप्ट सांगतो. बसमध्ये ट्रॅव्हल करताना आपल्या महामंडळाच्या एका स्पीडवर गाडी धर असं वाजते, एकदम सुरुवातीला नाही आणि एकदम फास्ट स्पीड बनलाय, पण मधात असं डर असं होऊन जातं. का बरं होतं, कारण त्या वेळेवर त्या बॉडीला जेवढी एनर्जी मिळतंय ती तेवढी एनर्जीने त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी सुरू होते आणि म्हणून ती मॅक्सिमम अँप्लिट्यूड होते. आलं का लक्षात, आलं का लक्षात मी काय म्हणतोय, ह्यालाच म्हणूया आपण रेझोनन्स. त्याला प्रूव्ह कसं केलंय बघा, 4 पेंडुलम घेतलंय, ए आणि सी चं जे लेंथ आहे ते सेम घेतलंय, बी डी ची लेंथ वेगळी आहे. ए जो आहे तो सॉलिड स्पियर आहे किंवा सॉलिड बॉब आहे आणि बाकी सगळे हॉलो आहे. मग यांनी काय केलं, ए चा पेंडुलम असं पकडला आणि सोडून दिलं, तर हा असा व्हायब्रेट होईल. हा व्हायब्रेट झाल्यामुळे हे बाकीचे पण व्हायब्रेट होईल. पण सगळ्यात जास्त अँप्लिट्यूडनं कोण व्हायब्रेट होतोय, तर सी. का, कारण सी ची लेंथ आणि ए ची लेंथ सारखी. बी पण होणार, डी पण होणार, पण सी आणि ए ची लेंथ कशी सारखी, म्हणून सी जो आहे तो खूप मोठ्याने व्हायब्रेट होणार, मोठ्या अँप्लिट्यूडने व्हायब्रेट होणार. असं का, कारण यांनी दिलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी हे सी च्या फ्रिक्वेन्सी बरोबर आहे, म्हणून सी जे आहे ते मॅक्सिमम व्हायब्रेट होत आहे. इज दॅट क्लिअर. हा आहे कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स. म्हणजे दिलेली फ्रिक्वेन्सी जर त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी एवढी असेल तर त्याला काय म्हणूया आपण, रेझोनन्स. मी असं लिहितोय, इफ, एक सेकंड, मी असं लिहितोय बघा, इफ गिवन फ्रिक्वेन्सी इक्वल्स काय, नॅचरल फ्रिक्वेन्सी. इफ गिवन फ्रिक्वेन्सी इक्वल्स नॅचरल फ्रिक्वेन्सी, देन मी काय म्हणू, रेझोनन्स ऑकर्स. हे बघा, आता बसचंच एक्झाम्पल घेऊया आपण. सुरुवातीला जी फ्रिक्वेन्सी दिली त्याच्याने काय तो जास्त व्हायब्रेट झालेला नाही, पण एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीच्या अवतीभोवती पोहोचताच किंवा त्याच्यावर पोहोचताच त्याचं जे व्हायब्रेशन आहे, त्याचं जे अँप्लिट्यूड आहे बघा, अँप्लिट्यूड. तर व्हायब्रेशन म्हणजे काय, हे असं 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 होतं, हेच व्हायब्रेशन आहे बेटा, दुसरं काहीच नाही, त्यालाच आपण ऑसिलेशन म्हणतो. ठीक आहे, हे मॅक्सिमम जात आहे की कुठे, जेव्हा दिलेली फ्रिक्वेन्सी ही त्याच्या रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी बरोबर असेल. जी फ्रिक्वेन्सी त्याच नॅचरल फ्रिक्वेन्सीला त्याला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी किंवा रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो. तर दिलेली फ्रिक्वेन्सी जर नॅचरल फ्रिक्वेन्सी एवढी असेल तर आपण म्हणूया त्याच्यामध्ये काय झालेलं आहे बाळांनो, रेझोनन्स आलेला आहे आणि ती बॉडी जी आहे ती खूप जोरात व्हायब्रेट होत आहे. ठीक आहे, एक तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल खूप दिवसाआधी की स्टेडियमवर दर्शकांच्या क्लॅप्समुळे तो कोलॅप्स झाला, जी बाल्कनी आहे ती कोलॅप्स झाली. का, त्या क्लॅपमुळे जी एनर्जी आहे, एक ऑसिलेशन त्या त्या बाल्कनीला मिळालं आणि दिलेलं जी एनर्जी आहे ती कशी होती, नॅचरल फ्रिक्वेन्सी होती. कशाची,
त्या बाल्कनीची आणि बाल्कनी जे आहे ते मॅक्सिमम असं व्हायब्रेट झालं आणि खाली पडलं. तर हे होतं रेझोनन्सचं कन्सेप्ट. फाईन, एवढं लक्षात ठेवायचं. दिलेली फ्रिक्वेन्सी जर नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल तर बॉडी जी आहे ती मॅक्सिमम एनर्जी ऍब्झॉर्ब करते आणि त्याच्यामुळे मॅक्सिमम व्हायब्रेट होते आणि रेझोनन्स होते. दॅट्स इट. ठीक आहे, दॅट्स इट. ओके, तो अशा तऱ्हेने आपण आजचा हा चॅप्टर कुठला ऑसिलेशन एकलव्य बॅचचा संपवलेला आहे. मी आशा करतो की ही बॅच किंवा हा लेक्चर तुम्हाला खूप मदतगार साबित होणार, म्हणजे तुम्हाला खूप हेल्पफुल होणार. ठीक आहे, आणि एक काम करायचं बाळांनो, कसं आहे वेळ कमी असल्यामुळे आता आपण असे इम्पॉर्टंट टॉपिकवर तुम्ही फोकस करा की ज्याच्याने कमी मेहनत करून जास्त मार्क्स मिळतील, है ना. ज्या लोकांनी आतापर्यंत अभ्यास नाही केला आणि जे आता अभ्यास सुरू करतात किंवा काही दिवसा आधीपासून सुरू केलेले असतील त्यांनी घाबरायचं काम नाहीये. जे तुम्हाला मी टिक मार्क करून दिले तुम्ही तेवढं केलं तरीही चालेल. एवढं लक्षात ठेवा, न्यूमरिकल सॉल्व्ह करावेच लागतील तरच मार्क्स मिळतील असं नाहीये. न्यूमरिकल न सॉल्व्ह करता पण बोर्डमध्ये भरपूर मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, तर ते थोडंसं बघायचं. बरोबर, जे सिंपल जमतंय ते करून घ्यायचं, ज्याला थोडंसं वेळ लागतंय ते टॉपिक्स इथले बघून घ्यायचे. फाईन, तर मजेत राहायचं, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी आहो तुमच्यासोबत, फिजिक्सवाला तुमच्यासोबत आहे, आमची पूर्ण टीम तुमच्यासोबत आहे आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुम्हाला यश मिळणार. इज दॅट ओके? चला तर, थँक्यू सो मच.